मला हे सांगा, मला मला मोकळं ओपन पेज घ्यायचं, तर कुठून जाऊ ओपन पेज घ्यायला? इथूनच ना? हा, वा, क्या बात है. अच्छा, तर आता हे जे माइंड मॅपचे आहे ना, माइंड मॅप आपण ऑलरेडी तुम्हाला जे हातात दिलाय ना, तोच मी माझ्याकडे घेतला, जेणेकरून आता काय करू शकतो मी कमीत कमी वेळेमध्ये का बरं? नाही नाही, काही नाही, ओके, जात नाही, डोंट वरी. अभी तो नापी है चुटभर मुठ्ठी हमने, है ना असं. बरं मॅडम, चहा वगैरे घेतला? कुठे घेतला? का बरं? ह्या टाइम नसतं, रात्री 2:30 वाजता घेताय? सकाळी घेताय? चहा पुण्यामधल्या लोकांना काय सवय लागेल, तर फक्त मॅक्सिमम चहाची सवय लागते. एक एक जण किती किती चहा पित असेल. मला तर कधी कधी वाटतं एक पार्ट टाइम मध्ये चहाचं हॉटेल टाकावं, टपरी, अवनकर टी, आहे ना, क्लास लावा, फ्री चहा मिळवा. असो, हरकत नाही. So, ladies and gentlemen, let's start the syllabus right now. Actually, because of why in the morning session or in the first session, we saw some concepts related to grammar, like alphabet, word, sentence, phrase, clause, subject, object, complement, predicate, subject, complement, direct object, indirect object, and many more things. And we discussed in depth. आजच्या सेशन मध्ये आपण काय पाहणार आहोत की या लेक्चर मध्ये आपल्याला जो पहिला टॉपिक दिसतोय कुठला, वर्ब, या वर्ब बद्दल थोडीशी माहिती घ्यायची. आणि हा टॉपिक आहे ना पोरांनो किचकट आहे तरी मी सुरुवातीला घेतला मुद्दाम, कारण याच्यामध्ये काय असतं, जे नॉन फायनाइटचा भाग आहे ना, नॉन फायनाइटचा तो जास्त आहे. आणि त्यामध्ये काही फ्रेजेस असतात, काही सेट फ्रेजेस असतात, जसं ऍडिक्टेड टू, गिवन टू, ओविंग टू, प्रोन टू, सगळं टू जोडायचे. जर प्रिव्हेंट फ्रॉम सगळं फ्रॉमच जोडायचे. थोडंसं बोरिंग लेक्चर होईल, पण त्यामुळे काय होईल, तुमच्या फ्रेजेस चांगल्या तयार होतील, प्रिपोशनल फ्रेजेस चांगल्या तयार होतील, आणि जेणेकरून याच टॉपिक वर पुढे जो प्रिपोशन टॉपिक आहे त्याचा अर्धी तयारी आपली इथंच होऊन जाईल. जर तुम्ही माइंड मॅप मध्ये जर तुमच्या गेला तर बघा, इथं मी साधी एक संकल्पना लिहिली, अ वर्ड विच कम्प्लीट द मिनिंग ऑफ द सेंटेन्स इज कॉल्ड वर्ब. जो वाक्याचा अर्थ पूर्ण करेन तो काय, वर्ब आहे. म्हणून इंग्रजीमध्ये वर्बला काय म्हटलं जातं माहिती का? जसं की बघा, मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट हार्ट, फिश कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर, ॲज लाईक सेम नो एनी लँग्वेज कॅन पॉसिबल विदाउट ए वर्ब. जगातली कोणती भाषा क्रियापदाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून इंग्रजीमध्ये क्रियापदाला काय म्हटलं जातं, तर वर्ब इज द सोल ऑफ लँग्वेज. इट इज ए सोल ऑफ लँग्वेज. हा भाषेचा काय आहे, आत्मा आहे, आत्मा. का बरं आत्मा? तुम्ही क्रियापद काढा आणि बोलून दाखवा, ए अक्षता, एवढंच होईल. आलो, बसलो, गेलो, बोललो, काहीच कळणार नाही आपल्याला. म्हणजे वाक्यामध्ये कंपल्सरी काय असलं पाहिजे, वर्ब. म्हणून आपले सेंटेन्सचे दोनच भाग महत्वाचे होते, एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट. प्रेडिकेट म्हणजेच वर्ब. तर पहिला एक छोटे ओळ भरून घ्या, वर्ब इज अ सोल ऑफ लँग्वेज. याच्यात काही शिकण्याजोगं नाही, इन्फॉर्मेशन आहे फक्त. वर्ब इज अ सोल ऑफ लँग्वेज. जरा इकडे बघा. आता अशा प्रकारचे जे वर्ब आहेत ना आपल्याला, ते किती प्रकारचे वर्ब असतात बघा. हे तिसरं चौथं कुठून आलं, चुकीचं माइंड मॅप दिलं काय मला, माइंड मॅप चुकीच दिलं वाटतं. नाही, कसं देऊ द्या, काय अडचण नाही. बघा, पहिलं मुख्य जे वर्ब आहे त्याला म्हणतात ट्रान्झिटिव्ह वर्ब. आता इकडे समजून घ्या, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, याच्यावर प्रश्न येतो का बरं? आता तुम्ही जर एमपीसी करत असाल तर तुम्हाला कळेल येतो का नाही येतो. तुम्हाला वाटतं काय सर चेष्टा लावली राहा, एमपीसीचा पोरगा मी, एमपीसीचा, आणि मला तुम्ही काय शिकवता ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह वर्ब. माझं टॅलेंट बघा सर, टॅलेंट. तर टॅलेंटला काही व्हॅल्यू नाहीये जोपर्यंत तुला काही पोस्ट मिळत नाही, सोमालिया. ठीक आहे. तर आपल्याला पहिल्यांदा इथं दिसतंय इरेग्युलर, क्रम खालीवर झाले. तर हे ट्रान्झिटिव्ह किंवा ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, असणं. चा अर्थ असतो मध्ये असणं. सकर्मक, याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद. लिहू नका, फक्त समजून घ्या. आता लिहायचा मी ऑलमोस्ट सगळा टाइम तुमचा काय केलाय, सेव्ह केलाय. सगळ्यांचा सेव्ह आहे. आता लिहायचं तुम्हाला कामच नाही, फक्त उघडा डोळे करा गोल. का उघडा डोळे पुन्हा बंद करा, तुम्ही झोपी जाता, मी काय करू शकत नाही. कळलं का? मग ट्रान्झिट वर्ब म्हणजे काय, सकर्मक. सकर्मक म्हणजे स म्हणजे असणं, काय असणं, कर्म असणं. आता कर्म संकल्पना बरं झालं मी शिकवली तुम्हाला. काय सोडलं, पेन. ज्याच्यावरती ऍक्शन पास होते त्याला काय म्हणतात आपण, कर्म. जगात किती असू शकतात, म्हणजे जगातल्या कोणत्या वाक्यात जास्तीत जास्त कर्म आणि कमीत कमी एकाची गरज नाही. कर्माचा वाक्याचा काय संबंध आहे, कर्म नसलं तरी वाक्य होतं ना. आय टीच झालं वाक्य, आय रन झालं वाक्य, मला कुठं कर्म लागतं. नसलं तर एक बी नसलं तरी चालतंय, पण जास्तीत जास्त असले तर किती चालतात, दोन. मग ट्रान्झिटिव्हचा अर्थ होतो सकर्मक क्रियापद. मग शॉर्टकट म्हणू शकतो कर्म असते. थोडक्यात काय म्हणू शकतो त्याला मी, कर्म असते म्हणजे ऑब्जेक्ट असते. थोडक्यात कसं, समजा आय टोल्ड यू, मी तुला सांगितलं. पहा, सांगण्याची क्रिया मी कोणावर केली, यू वरती केली. यू ला काय म्हणते मी, वाक्याचा ऑब्जेक्ट. या वाक्यात टोल्ड सोबत ऑब्जेक्ट दिलाय म्हणून याला म्हणतात टीव्ही. म्हणून याला काय म्हणतात टीव्ही. टीव्ही म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब.
मग एका वाक्यामध्ये जर काय किंवा कोणालाच उत्तर येत असेल तर समजून घ्या कर्म आहे, आणि कर्म चिकटलंय म्हणजे त्यातलं वर्ब कसं आहे, ट्रान्झिटिव्ह. सोपं आहे, चला बोलून घ्या. इन इन म्हणजे नाही, अकर्मक, म्हणजे नाही आणि त्याच्यात काय नाही, कर्म नाही. अकर्मक क्रियापद, त्याच्यात काय येणार नाही, क्रियापद येणार, सॉरी काय येणार नाही, याच्यात कर्म येणार नाही. लिहू नका, समजून बघूया. फक्त इथं मुद्दा लिहून ठेवतो, कर्म नसते, कर्म नसते, कर्म नसते. आता लिहायचं काम कमी आपल्याला, कर्म नसते. समजा इकडे बघा, आता काय नाही कोणाला दोन्हीच उत्तर येणार नाही बरं का आपल्याला. तुमचं नाव काय, तिकडे टी शर्ट वाले, प्युमाचा टी शर्ट घातलाय तुम्ही, तुम्ही प्युमा टी शर्ट तुम्ही घातलाय, त्यांच्याकडे काय बघताय तुम्ही प्युमाचं टी शर्ट तुमच्या अंगात आहे का बघा बरं एकदा. हा, तुमच्या अंगात प्युमा टी शर्ट आहे का बघा. नाही आता बाकी जाऊ द्या, काही होऊ द्या, बाकी खड्या जाऊ सगळं, तुमच्या अंगात प्युमा शर्ट आहे का बघा, आहे ना. मग का बरं असं होतं बरं असं, बरं का, त्याला प्युअर शर्ट ते त्याने एकदा बघितलं बरं का. अरे माझं ते आहे ना, अण्णा नारगंड घेऊन हा बरं नाव सांगा जाऊ द्या. हा, सचिन असं असतो, सचिनचं नाव किती मोठं आहे, सचिनचं नाव. आणि तुम्हाला प्युमा सांगून तुम्ही म्हणता महा प्युमा असूच शकत नाही. मी तर ऑक्सचं बैल घालतो, प्युमा कसं येईल बा. आपल्या इंडियन आणि आपल्या महाराष्ट्रीयन पोरांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ना, की त्यांना त्यांची ओळख नाही. द बिगेस्ट प्रॉब्लेम ऑफ महाराष्ट्रीयन स्टुडंट्स, दे डोंट व्हॅल्यू देमसेल्व्स. द प्रॉब्लेम इनक्रीज देअर. कळलं का, मूळ पॉइंट आपलं तिथे आहे. तुम्हाला जर म्हणलं अरे तुम्ही एकदम छान दिसतात, तुम्ही हे काही नाही नाही, हे तुमचा निगेटिव्ह अप्रोच होता. आपण म्हणलो ना अरे तुझा अभ्यास जबरदस्त आहे रे, नाही नाही कशाचा अभ्यास आहे असं आपलं उगच. पॉझिटिव्ह घ्या. अरे मित्रांनो पुन्हा सांगतो, तुमचं आता असं भारी वय आहे, तुमच्यावर जसे संस्कार पडतील ना तुमची पर्सेंटेज तशी होईल, आणि येणार 2-3 वर्षामध्ये तुम्ही वेगळे असताल. म्हणून मी अनेक अधिकारी घडवलेत, पण माझ्याकडे असे अधिकारी येतं की ते अधिकारी येतं, इतर बी अधिकारी आहेत, पण त्यांच्यात आणि त्यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यांच्या ऑफिस मधून बाहेर जरी आले तरी त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये वेगळा फरक दिसतो. मग तुम्ही बघा ना, अनेक अधिकारी तुम्हाला 4 लोकांचे चांगले नाव सांगता येतात फक्त. दे लिव्ह द लाईफ ऑफ ऑफिसर्स, दे फील द ऑफिसरनेस इनसाइड देमसेल्व्स. सो कॉन्फिडन्स, ऍटिट्यूड, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स. आणि मग ह्या गोष्टी आपल्याला तुम्हाला बोललं की, आणि बघा ना इंटरॅक्शन किती महत्वाचे असतात. आता मी तुमच्याकडे बघतोय, तुमचं आय कॉन्फिडन्स एवढं स्ट्रॉंग पाहिजे की समोरच्याला एक नैतिक दबाव लगेच दबाव वाटला पाहिजे, अरे यार माणसात काहीतरी बघ काय, म्हणजे तुमचे पूर्ण बॉडी लँग्वेज चेंज झाली पाहिजे. इंटरव्ह्यू मध्ये हे घडतं फार. इंटरव्ह्यूला व्यक्ती ना तुमच्या बरोबर डोळ्यात डोळे घालून विचारणार, अच्छा मग तुम्ही हे केलं होतं, बरं ते का नाही केलं. त्या प्रश्नाची भीती नसते, त्या पद्धतीने जे तुमच्याकडे पाहतात ना, त्या त्या नजरेची जादू राहते ती सगळी, ते तुम्हाला सहन झाली पाहिजे. मग ते केव्हा होईल, ते काय पुस्तकात लेसन आहेत का त्याचे, आणि असले तर काय कामाचे ते. लिव्ह प्रॅक्टिकल लाईफ, तुम्हाला ते प्रॅक्टिकल जगावं लागेल, तेव्हा ते तुम्हाला येईल. समजते का. सचिन प्युमा शर्ट तुम्ही घातलाय म्हणजे मला ओळख करून द्यावं लागली तुम्हाला, दादा प्युमा शर्ट तूच घातलाय. अरे वा, हो थँक्यू. काय करू मी सांगा ना. आणि माझं ऐका बाबा, माझं एक म्हणणं ऐका, तुम्ही नाही सुधारले तर हरकत नाही, मी बिघडता कामा नाही तुमच्या वर्गात. नाही तर तुम्हाला शिकू शिकू चांगला मी आहे बऱ्यापैकी आपला, तो बिघडायचो बाबा. तर तुम्ही जसे आहेत तसे राहा, मला काही देणं घेणं नाही, पण मला वाटतं थोडंसं ऍक्टिव्ह व्हा. नाव काय, सचिन. बर, सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी त्यांना नाव बी सांगितलं असं सचिन, एक वरली काल सरळ नॉर्मल, माय नेम इज सचिन. इंट्रोडक्शन, हॅलो सचिन, हे इकडं हे इथं सचिन. हॅलो सचिन, अरे काय सचिन कुठले हट. नीट बघा, सचिन, सचिन स्पोक, सचिन बोलला, सचिन बोलला, जसे का तात्या विंचू बोललाय, पण सचिन बोलला, सचिन बोलला. या वाक्यात सचिन वाक्याचा सब्जेक्ट आहे, बिलकुल काही टेन्शन नाही तुम्हाला. स्पोक वाक्याचं वर्ब आहे. वाक्यात ऑब्जेक्ट दिलं का मी, हा नाही दिलं, म्हणजे स्पोक हे क्रियापद इथं जे दिसतंय ते इन ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. जमतंय का. एक मार्क येणार बरं याच्यावरती, एक मार्क येणार. गट कला तर ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह एक मार्क येणार आहे. आता सांगतो, मराठीत सांगतो, सगळ्यांना सांगतो, एक मार्क येणार म्हणजे येणार. मग या वाक्यात स्पोक हे इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, कारण काय नाहीये, ऑब्जेक्ट नाही. पण आता वाक्य बघा, सचिन स्पोक कॉन्फिडेंटली. आता वाक्यात स्पोक काय, आता काय झालं ते, आता काय झालं ते, हुर्रे, इंट्रान्झिटिव्ह आहे. अरे मैं क्या बोल रहा हूं, काय किंवा कोणालाच उत्तर येते का. आता सचिन काय बोलला दिसतंय का, कोणाला बोलला दिसतंय का. मग कशाचा कशाचा ट्रान्झिटिव्ह होईल, कर्म अजून बी आलं नाही. अजून बघा,
सचिन स्पोक कॉन्फिडेंटली आणि तो पुढे लिहिलं मी येस्टरडे. आता आहे का? बरं चला, सचिन स्पोक कॉन्फिडेंटली आणि असं लिहिलं इन द क्लास. आता आहे का कर्म? नाहीच. सचिन स्पोक कॉन्फिडेंटली इन द क्लास येस्टरडे. आता आहे का? नाहीच आहे. कारण मला अजूनही सचिन काय बोलला माहित नाही, अजूनही सचिन कोणाला बोलला माहित नाही, पण तरी शब्द ती शिफ्टी वाढतच चालली. वाढू दे, जेवढी वाढायची वाढू दे, मला काय कोणाचं उत्तर येत नाही, 1000 शब्द वाढू दे, त्याचा ऑब्जेक्टच म्हणजे हे इंट्रान्झिटिव्हचं फिक्स इंट्रान्झिटिव्ह राहणार. यावरून तुम्हाला काय कळलं बच्चे मन के सच्चे, यावरून तुम्हाला काय कळलं? तुम्हाला असं कळलं सर, कॉन्फिडेंटली म्हणजे उत्साहाने किंवा कॉन्फिडेंटली मध्ये काय म्हणतात मराठीमध्ये, आत्मविश्वासाने, म्हणजे हे हाऊचं उत्तर आहे. कुठे? इन द क्लास म्हणजे हे व्हेरचं उत्तर आहे ना. आणि कधी म्हणजे हे व्हेनचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं कधी एखादी क्रिया केव्हा घडते, एखादी क्रिया का घडते, एखादी क्रिया कोठे घडते, एखादी क्रिया कशी घडते. मित्रांनो लक्षात ठेवा, यांचा संबंध कर्माशी कधीच नसतो. यांचा संदर्भ किंवा उत्तर कधीच कर्म नसतं. एखादी क्रिया कधी घडली, कर्माचा संबंध आहे. एखादी क्रिया का घडली, कर्माचा संबंध नाही. एखादी क्रिया कुठे घडली, कर्माचा संबंध नाही. एखादी क्रिया कशी घडली, त्याचाही कर्माचा संबंध नाही. का, केव्हा, कुठे, कसं हे कधी कर्म नसतं. लक्षात ठेवा, त्यांची उत्तर हे नेहमी काय असतात, ऍडव्हर्स संदर्भात असतात. ऍडव्हर्स संदर्भात म्हणजे काय, शब्द असेल तर ऍडव्हर्ब असेल, शब्द समूह असेल तर ऍडव्हर्ब फ्रेज असेल, वाक्य असेल तर ऍडव्हर्ब क्लॉज असेल. जसं की इथं बघा, फक्त कॉन्फिडेंटली एकच शब्द आहे म्हणजे हा ऍडव्हर्ब आहे, आणि इन द क्लास हा व्हेरच उत्तर आहे म्हणजे हे ऍडव्हर्बच आहे परंतु फ्रेज आहे. कैसा लगता है बच्चों, बोलो कैसा लगता है मॅडम जी, समज में आ रहा ना. म्हणजे का, केव्हा, कुठं, कसं याचा कोणाशी संबंध नाही, कर्माशी संबंध नाही. आता बघा, जसं हे काय म्हणतं, सचिन बोलला, सचिन आत्मविश्वास बोलला, सचिन वर्गात आत्मविश्वास बोलला, सचिन वर्गात काल आत्मविश्वास बोलला. तो काय बोलला आणि कोणाला बोलला अजूनही स्पष्ट नाही, म्हणजेच कर्म कैसा लगा. मग आता सांगा, स्पोक हे ट्रान्झिटिव्ह का इंट्रान्झिटिव्ह? आणि आय टीच यू, कारण टीच करतोय ना आपण कोणाला, तुम्हाला. आय टीच इंग्लिश, काय टीच करतोय, ट्रान्झिटिव्ह. म्हणजे टीचला ट्रान्झिटिव्ह. थोडक्यात आता एका ओळीत सांगूया, ज्याच्यात कर्म आहे ते ट्रान्झिटिव्ह, ज्याच्यात कर्म नाही ते. मग क्रिया का, केव्हा, कुठे, कशी घडते याचा कोणाशी संबंध नाही, कर्माशी संबंध. आता समजायला लागलं थोडं, समजायला काय सचिन? चला इथे हे पॉइंट भरून टाका. सकर्मकच्या पुढे म्हणा कर्म असते, अकर्मच्या पुढे म्हणा कर्म नसते, आणि एक एक वाक्य पुढे जागा आहे तुम्हाला भरून लिहा. साधे साधे आहे ना, वेळ वाचतो की नाही आता. म्हणजे एक तुम्हाला लक्षात आलं का, मुद्द्याचं बघतो आपण, मुद्द्याचं, बाकी गेलं खट्यात. मॅडम तुमचं लग्न झालं काय, मेहंदी लावली, कसं काय लावली मेहंदी, कसंच, ओके नो प्रॉब्लेम, इट्स ओके. मेहंदी लावू शकतात कोणी बी, तुम्ही तरी हाताला लावली, लोक डोक्याला लावतात, त्याचं काय. और मेरे बारे में ज्यादा मत सोचना, मैं ऐसा ही हूँ, किसी से भी बात कर सकता हूँ. आई डोंट हैव एनी प्रोटोकॉल, सो डोंट वरी अबाउट दॅट. आहे ना मॅडम, असं वाटलं पाहिजे की सरांची माझी 20 वर्षापासून ओळख आहे, असं वाटलं नाही पाहिजे कोणतरी नवीन आहे, नवं काय, आता मी कसं काय, हे चालतच नाही आपल्याकडं. बोल्डनेस पाहिजे, काय पाहिजे, बोल्डनेस, थेटपणा. कुठे नजरेला नजर मिळवत आली पाहिजे, पण तुमच्या नजरेत तेवढं सामर्थ्य आणि पावित्र्य दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे, तर नजर देता येते. लक्षात आलं का. आणि इथं तुम्हाला इथं ताकद असण्याची गरज नाही, नजरेत तेवढी ताकद पाहिजे. नजर के सामने जिगर के पास कोई रहता है, फक्त एमपीसी सध्या तरी. फक्त कोण आहे, सचिन. हा. त्याचे म्हणले महाका उद्धार चालू आहे सर. माझ्या वर्गात आतापर्यंत इथे असं जे पोरं मी लय टार्गेट केले वर्गात, ते लय मोठ्या पोस्टवर आहेत. आणि मी व्यासपीठ उभं, खोटं बोलणार नाही, त्यात कमिशनर पासून डीवायएसपी पर्यंत सगळे पोरं आहेत. हे तुमचा खाडे सर आहे ना, ते पण त्याच्यातच आहे. त्यानंतर शुभम आहे ना तुमचा राज्यात दुसरा आलेला, तो पण त्यातच आहे. आता हा तन्मय मांडलेकर, तोही त्यातलाच आहे. तन्मय तर एकदम साधा ना, एकदम भोळा थोडकर, पण माझा स्वभाव त्याला कळल्यापासून एकदम मोकळा झाला, तसा डुलू डुलू मोकळा झाला. त्याला वाटलं सर आपलेच. मैं वही चाहता हूँ, मैं वही चाहता हूँ कि यहाँ पर पढ़ो ऐसे कि फिर जाकर किसी और को पढ़ा सको. पढ़ो यहाँ ऐसे कि फिर जाकर किसी और को पढ़ा सको. कारण एक इंग्रजीत नियम आहे, टीचिंग इज द बेस्ट सोर्स ऑफ प्रॅक्टिस.
शिकवणं हा जगातला सगळ्यात मोठा सराव असतो. मग तुम्ही सुद्धा काय करायचं असतंय, आपल्या घरच्याला भाऊ बहीण त्यांना बसल्यावर ठीक आहे शिकवायचं असते. पण इंग्लिश मध्ये शिकवताना पुन्हा म्हणायचं नाही आईला कशाला म्हणायचं ट्रान्सलेटर, थांब रे जरा 2 मिनिटं समजा ना. तसं नको, करेक्ट आलं पाहिजे सांगता. मग पोरग तुमची इज्जत काढेल, काय काका तुला साधं ट्रान्झिटिव्ह येणार रे? अरे येत होतं रे, विसरलो रे मी. ट्रान्झिटिव्ह ट्रान्झिटिव्ह काय फरक आहे? कर्म असतं आणि कर्म नसतं. इरेग्युलर वर्ब आणि रेग्युलर वर्ब. मित्रांनो रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर एक्झाम मध्ये विचारलं जात नाही, फार रेअरली विचारलं जातं. रेग्युलर म्हणजे ईडी प्रत्यय असतो भूतकाळात, संपलं. हे विचारत नाहीत हा, हे नॉर्मल विचारत नाहीत. विचारलं तर ईडी प्रत्यय ज्याचा आहे ते रेग्युलर आहे, आणि ईडी प्रत्यय नसला की ईडी प्रत्यय नसतो बघा त्याला. भूतकाळात ईडी प्रत्यय नसतो, ते इरेग्युलर. त्यामुळे हे करू नका. चौथं आणि तिसरं काही करायची गरज नाही, फक्त आलं इथे सांगून देतो. वाक्य लिहिले का तुम्ही ट्रान्झिटिव्ह ट्रान्झिटिव्हचे? परीक्षेत प्रश्न कोणता विचारला होता? ही स्टक द टेबल असा प्रश्न विचारला होता. ही स्टक द टेबल. आणि विचारला आयोगानं स्टक कसलं क्रियापद आहे, ट्रान्झिटिव्ह का इंट्रान्झिटिव्ह? कशावर स्टक केलं त्यांनी? टेबल. टेबल हा वाक्याचा ऑब्जेक्ट. मग ट्रान्झिटिव्ह झालं की इंट्रान्झिटिव्ह? इतकं सोपं आहे ते. आता विचारलंय साऱ्या प्रश्नपत्रिका आहेत माझ्याकडे, हे लावलंय ना, सार दुनिया आहे त्याच्यात, सारी दुनिया, नुसती ती एमपीसीच नाहीये, सगळं सगळं त्यात. तरी मी आता मागच्या 2 वर्षापूर्वीचे जे बाकीचे एसएससी फीसीसी ते उडून टाकलं मुद्दाम, कारण मला नवीन अपडेट करायचं होतं म्हणून. चला नेक्स्ट. आता बघा आणखी क्रियापद बघा, इथं स्टेटिव्ह आणि इथं डायनामिक. आता या दोन्हीवरती डायरेक्ट क्वेश्चन कधी आले नाही, पण ह्या स्टेटिव्ह वरती असे काही प्रश्न आले तर म्हणजे ते टाइप ऑफ वर्ड मध्ये नाही आले, पण एरर्स शोधामध्ये आले. म्हणजे एखादं वाक्य दिलंय आणि त्यामध्ये ते एरर आलाय, कसं आला? हे स्टेटिव्ह वर्बचा अभ्यास करत असताना 1-2 मिनिटं सांगून घेतो. काय नाव आहे तुमचं? नितीन. एक साधे साधे वाक्य, आपण नॅचरल जा, आपल्याला जास्त ताण घ्यायचं नाही, एकदम मनमोकळं लक्षात आलं की तुमच्या लक्षात येणार आयुष्यभर. नितीन, खरं खरं बोलायचं, थोडस जाऊ द्या वेळ. डू यू हॅव गर्लफ्रेंड? ओ माय गुडनेस. इफ असं म्हणा आहे 2 मिनिटापर्यंत मीच तुमची गर्लफ्रेंड 2 मिनिटासाठी. म्हणजे माझ्या बाकीच्या बॉडी लँग्वेज कडे लक्ष देऊ नका. असं एक मी सुंदर मुलीचा रोल करू शकतो. आय एम अ गुड ऍक्टर, यू नो. जर माहित नसेल सांगतो, मी कॉलेजमध्ये खूप नाटकं केलेत. आता नाटक वाक्याचा प्रकार वेगळा वाक्य प्रचार बदलतोय बरं का. ड्रामामध्ये भाग घेतलाय असं मला म्हणायचं होतं. खूप ड्रामामध्ये मी भाग घेतलेला आहे आणि मला ते जमतं, मला ते माझ्या आतमध्ये आहे, ते मी काहीच करू शकत नाही. आता समजा मी तुमची गर्लफ्रेंड आहे, काय नाव तुमच्या मुलीचं आवडतं नाव कोण तुमचं? नाव सांगा आवडतं एखादं. आई, लाजायचं नाही सर, इथं माया लेक्चर मध्ये लाज नाही, बाकी कुठं लाज? हा, नाव नाव घ्या, कुठलं नाव घ्या नाही का. तुम्हाला कोण आवडतं हे त्यांना माहितीये, काय अवघड झालं हा. तृतीय आत्मा. हा, मुलीचं नाव सांगा ना एखादं. दिव्या. म्हणतात गर्लफ्रेंड नाही मला. पकडलं ना, असं आहे. पकडणं आम्हाला लवकर येतं सर, काढलं की नाही मग असं आहे ते. तुम कितना भी झूठ बोलो सर, हम तुमसे बड़े हैं और सभी चीजों में बड़े हैं. आता दिव्याने समजा तुम्हाला दिव्याला एक प्रपोजल करायची वेळ आली, इंग्लिश मध्ये एक वाक्य बोललं जातं, काय बोललं जातं इंग्लिश मध्ये? लाजायचं नाही माझ्या वर्गात. दिव्याला समजा, बरं दिव्या सर करू का मी? हा आता दिव्या सर करतो. आता सांगा, हा असं कसं उभारू तुम्हाला, कोणती पोझिशन आवडेल? असं उभं राहायचं, काही सांगा. हा, मला तुम्हाला एक प्रपोज करा, मला मला प्रपोज करा दिव्या म्हणून. तुझ्या डोक्यात दगड घालीन. अरे किती, तर काय सांगायचा उद्देश आहे, जरी फास्ट ट्रॅक असलं तुमचे डायरेक्ट दिमागात जाणार बरं का. पडून आपलं ठरलंय काय पहिल्या लेक्चर मध्ये, व्हॉट एव्हर आय वॉन्ट टू प्रोव्हाइड यू, आय मस्ट गिव्ह यू इन युअर ब्रेन. आय डोंट बिलीव्ह इन नोटबुक्स, बिकॉज notebooks sometimes will be vanished, but the things carried in the brain cannot be vanished. That is the point to be remembered. Understood? And I have a biggest background of Jilla Parishad Shala. I understood. I am not a convent student. Still, I can speak very fluently. It means not that I have joined many classes. Never. Never and never. कभी भी नहीं. अब बताओ, दिव्याला प्रपोज करणार कसं वाक्य बोलणं इंग्लिश मध्ये? अरे आय लव्ह यू म्हणणार का नाही दुश्मन? आय लव्ह यू म्हणतात ना. बरं आय लव्ह म्हणणार का आय एम लव्हिंग यू म्हणणार? सरळ बोला, आय एम लव्हिंग का आय लव्ह यू? आय लव्ह यू म्हणणार. बरं किती चांगला शब्द आहे की नाही. आणि तिने जर म्हणले काळ्या, आय हेट यू म्हणू शकते ना. मग ते आय हेट यू म्हणू शकते का आय एम हेटिंग यू? आय यू. बरं आय लाईक टी का आय एम लाइकिंग टी? हा, येस्टरडे आय वॉज लाइकिंग टी बट टुडे आय एम नॉट लाइकिंग टी. ऐकले कधी? आय लाईक टी किंवा आय डोंट लाईक टी किंवा आय विल नॉट लाईक टी किंवा आय वोंट लाईक टी असं म्हणणार तुम्ही. बरं
आय वॉज रिमेंबरिंग यू. काय आय रिमेंबर यू, करेक्ट आहे ना. याचाच अर्थ असा की सम सर्टन वर्ड्स इन इंग्लिश कॅनॉट बी रिटन विथ आयएनजी फॉर्म अँड दोज नोन ॲज स्टेटिव्ह वर्ड्स. ज्यांना तुम्हाला आयएनजी फॉर्म मध्ये लिहिताच येत नाहीये एखाद्या काळामध्ये टेन्स मध्ये, त्यालाच इंग्लिश मध्ये स्टेटिव्ह वर्ड म्हणतात. असे काही मुठभर क्रियापद बाजूला काढले स्टेटिव्ह वर्ड, त्याच्यावरती एरर येऊ शकतो. म्हणजे कसं, आता बघा, आय नो यू का आय एम नोईंग यू. आय नो यू. आय लाईक आय एम लाइकिंग. आय लाईक आहे, आय डिसलाईक बी नाहीये, लाइकिंग करताच येत नाही आपल्याला आयएनजी मध्ये. म्हणजे ज्या क्रियापदांना काय लावता येत नाही तुम्हाला, त्या इंग्लिश मध्ये काय म्हणतात, इंग्लिश त्यांना स्टेटिव्ह वर्ड. म्हणजे कोण आहे तसं, जसं की ओन, possess, POSSESS, forget, 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 remember, 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 love, like, hate, आहे ना, hate. हे असे काही क्रियापद आहेत, यांना काय लावता येत ना तुम्हाला, आयएनजी लावता येत नाही. म्हणजे मी इन शॉर्ट, आता मला मला रेग्युलर थोडं शिकवायचंय, मला फास्ट ट्रॅक मध्ये शिकवायचंय, तर मी सरळ काय म्हणेन, स्टेटिव्हच्या बाबतीत यांना रास्कलला नव्हे, यांना चालू काळात, आता काळ पुढे आहे, यांना चालू काळात काय लागत नाही, आयएनजी लागत नाही, आयएनजी लागत नाही. थोडक्यात तुमच्याकडे जिथं जागा आहे तिथं तुम्ही असं लिहिणार आहे, तिथं असं आय लाईक यू हे करेक्ट का आय एम लाइकिंग यू हे करेक्ट. वाचायला सुद्धा आपल्याला हे चांगलं वाटत नाही खालचं, बिकॉज लाईक इज अ स्टेटिव्ह वर्ब, इट कॅनॉट बी रिटन विथ आयएनजी फॉर्म. समजते का, आय लाईक आय एम लाइकिंग. हा, आता डायनामिक काय त्याच्या विरुद्ध, यांना आयएनजी लागतो, यांना चालू काळात आयएनजी लागतो. थांबा, यांना चालू काळात आयएनजी लागतो. थांबा 2 मिनिटं, लिहू नका. मग सांगा, आय एम टीचिंग यू चुकलं का बरोबर, आय एम टीचिंग यू, टीचला मी आयएनजी लावू शकतो. यू आर लर्निंग, बरोबर आहे. शी इज लाफिंग, बरोबर आहे. वी आर डान्सिंग, बरोबर आहे. मग ज्यांना आयएनजी लावता येतो ते डायनामिक, आणि ज्यांना आयएनजी लागत नाही ते किती सोपं आहे. काय फार लय नियम पाठ करायची गरज आहे का, नाही. दोन्ही लिहून घ्या. सचिन, जिम फिम करता काय तुम्ही, बॉडी फिडी वाढवली, राहू द्या की, आहे का तसं म्हणलं की झाकून घेतलं. मी मागाशी तेच बोललो ना. हा सर करतो. तुम्ही काय, मी स्वतः जातो जिमला, मग स्टील बॉडी घेऊन. या जगात स्वतःला फिट ठेवलं पाहिजे ना. आता मला 43 इयर्स ओल्ड आहे मी, 43 वर्षाचा. म्हणजे आता 7 वर्षांनी मी 50 होईल, 50. मग 50 मध्ये जरा थोडस मिलिंद सोमनचा काही आदर्श घेतला पाहिजे ना मी पण. बरोबर आहे सन्नीजी. हा, 2.5 किलो हात उगाच म्हणतात का मग ते. सचिन पिमा तुम्हीच आहेत. हा, सचिन शेजारच्या मुलाचं नाव काय, विशाल. इकडे पण एक विशाल आहे, डबल डबल पोरांचे नाव आहे. लास्ट सरांचं नाव काय, शुभम. अरे वा, शुभम असं लहान लेकर सर वाटतंय, आलेले पण ते एकदम बॉडी बिल्डर आहेत, है ना. सगळं कॉन्ट्रास्टच आहे, सारा कॉन्ट्रास्ट. पांडुरंगारी ते बॉडी बिल्डर आहेत मॅडम, त्यांचं नाव शुभम. म्हणजे किती कॉन्ट्रास्ट आहे, एखाद्याचं नाव असतं सुनैना आणि कुणीकडे बघते तेच कळत नाही. कॉन्ट्रास्ट, लाईफ इज फुल ऑफ कॉन्ट्रास्ट, कुठेही तुम्हाला पाहायला मिळतात. कळत नाही. अक्षता, हा, 2 अक्षता आहेत, 2 सचिन आहेत, 2 शुभम आहेत, काय ते विशाल आहेत. 2-2च आहेत सगळं आपल्याकडे, सगळं आपल्याकडे 2-2 आहेत. पण तुम्ही पुढे भविष्यात 2 गोष्टी करू नका, 2-2च्या. 2 नंबर काही कामाचं नाही. चला, हे दोन्ही समजलं. स्टेटिव्ह आणि डायनामिक मध्ये काय होतं रे, आणि स्टेटिव्ह मध्ये ज्यामध्ये कोण आहे, ओन आहे, पजेस आहे, फॉरगेट आहे, रिमेंबर आहे, लव्ह आहे, लाईक आहे, हेट आहे ना, असे. किंवा फॉरगेट घेतलं, रिमेंबर, लव्ह घेतलं, पैसे, ठीक आहे, असे टिपिकल क्रियापद आहेत. आता पुढे बघा, इथं दिसतंय तुम्हाला काय, हेल्पिंग वर्ब ऑब्लिक मेन वर्ब. हा, याच्याबद्दल थोडंसं बोलूया आपण. आणि मग खाली काय आहेत आपल्याला, मॉडल ऑक्झिलरी. ह्याच्यावर सगळ्यात जास्त फोकस करायचा. कशावरती, मॉडल ऑक्झिलरी होती. मॉडल ऑक्झिलरी कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, आउट, टू, स्टुडंट, टू, झालं. एकदम सोपं आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही बरं का, एकदम सोपं आहे बरं का सन्नीजी. हा, झालं लिहून. आता इकडे बघा, ह्याचे लिहिले ना हेल्पिंग वर्ब बरं का.
याच्यावरती लेटेस्ट 2023 मध्ये प्रश्न पडलाय. किती? 2023 मध्ये. तुम्ही जर आताचा पेपर पाहिला ना त्याच्यातच विचारले तुम्हाला हे की हे मेन वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब आहे असं एकदा विचारलं आणि त्यांनी त्याला फक्त काय केलं आयोगानं इंग्लिश शब्दाचा वापर करण्याच्या ऐवजी लॅटिन शब्दाचा वापर करून दिला आणि विचारलं फाइंड आउट द लेक्सिकल वर्ब. काय विचारलं त्यांनी? लेक्सिकल वर्ब कोणता आहे. मग आता लेक्सिकल वर्ब काय आहे ते तुम्हाला मी 2 मिनिटात सांगतो, नाही तर तुम्हाला आता लगेच 2023 चा प्रश्न लगेच सुटेल. असा असा पोरगा असणार नाही की त्यांनी लेक्चर इमानदारीने 2-2.5 महिन्यात केले आणि तो इंग्लिशमुळे फेल झालाय. माझ्या लाईफ मध्ये तर घडलं नाही. याचा अर्थ तो सगळेच नाही लागत हे तर त्रिकालबाद सत्य आहे. पण जो रिझल्ट आहे ना मी जे सांगतो ना ते इमानदार जर ऐकलं ना तुमच्यात सुद्धा 90% पोरं मी आता लावणार परीक्षात. एक गट कथच सोडा हो, 90% पोरं सिलेक्ट झाले पाहिजे. 10% का रिस्क नाही घेता येत कारण त्यांना इंग्लिशच हा प्रॉब्लेम असं नसते, त्यांचे वेगळे काही प्रॉब्लेम असू शकतात. मग आता इकडे बघा ह्या जे मेन वर्ब आहे हेल्पिंग वर्ब आहे ना याचे काही मी कॅटेगरी तयार केलेत बघा. इथं मी हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब लिहिले. तर नॉर्मली हेल्पिंग वर्बच्या जगात 3च कॅटेगरी आहेत. एक आहे टू डू, टू बी आणि टू हॅव. तर इकडे लक्ष द्या, लिहू नका मॅडम ज्या काहीच लिहायचं नाही आपल्याला, कारण काय केलं आपण आता लिहिण्याचं जे मगाचं लेक्चर होतं त्यात मला भरपूर लिहावं लागत होतं, आता लिहायची गरज नाही. ह्या टू डू मध्ये ना कोणती क्रियापद असतात बेसिक मध्ये सांगा बरं. शाबास, बोला बोला. डू असतं, डज असतं आणि डीड पण असतं. करेक्ट आहे. डू असतं, डज आणि डीड पण असते. ह्या टू बी मध्ये कोण असतं बरं? एम, इज, आर, वॉज आणि वेअर हे 5 क्रियापदे यामध्ये असतात. करेक्ट आहे. चला टू हॅव मध्ये कोण असतं? हॅव, हॅज आणि हॅड हे 3 असतात. बघा यांना हेल्पिंग वर्ब भी म्हणता येतं, यांना मेन वर्ब पण म्हणता येतं. बरोबर आहे. आता इकडे बघा, शक्तिमान की छोटी छोटी लेकिन इंपॉर्टेंट बातें अगर आप ध्यान में रखोगे तो आपका हो जाएगा अच्छे से कल्याण. ठीक आहे. आता इकडे बघा मित्रांनो, हे जर क्रियापदे मी एकटेच वापरले, काय वापरले म्हणजे फक्त डू डज एकटेच वापरले, पुढे काही घेतलंच नाही. जसं आलेलं आय डू इट, शी डज वेल, शी डिड इट, पुढे काहीच वापरले म्हणजे डू डज इट सिंगलच घेतलं एकटच. तर ह्याच क्रियापदांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मेन वर्ब. काय म्हणतात त्यांनाच? एम यू लिहितो शॉर्टकट मध्ये. काय म्हणतात त्यांनाच? मेन वर्ब. एक स्लाइड घेतो आणि त्याच्यात तुम्हाला आधी हे सांगतो, हे जे मेन वर्ब आहे, मेन वर्ब जे आहे शॉर्टकट मध्ये एम यू आहे, या मेन वर्बला इंग्लिश मध्ये लॅटिन शब्दातून म्हणतात लेक्सिकल वर्ब. काय म्हणतात त्यालाच? लेक्सिकल वर्ब. 2023 मध्ये विचारलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्याच्या आधी मी शिकवलेलं पोरांना. का? लेक्सिकल वर्ब वरती मला वाटतं केरला पब्लिक सर्व्हिस कमिशन का कुठल्या तरी कमिशन वरती लेक्सिकल वर्ब वरती प्रश्न विचारला होता आणि मी बॅच मध्ये सांगितलं होतं पोरांना इंटरेस्टिंग म्हणून, परंतु तुम्हाला लेक्सिकल माहिती का? तर माहित नव्हतं पोरांना मागच्या बॅचला, मागच्या याच्याला. आणि मी सांगितलं होतं कुठल्या तरी आठवत नाही मला एक्झाम, सांगितलं लेक्सिकल वर्ब हे मेन वर्बच असतं, फक्त लॅटिन शब्द येतो असं येऊ शकतं. आणि नेमकी तेच कार्यक्रम घडला राज्यशिवाय. पोरं किती खुश झाले असणार रे, पोरं खुश किती झाले असणार. आयला कुठंच पाहिलं नव्हतं हे मास्तर कुठून आणतं हे. तो शायद कभी भी ऐसा भी हो सकता है कि आपसे ज्यादा हम स्टडी कर रहे हैं. We are studying more than you study. Because of why? You are fighting for result and we are fighting for our अस्तित्व. असं आहे ना, दोघांची फाईटच आहे ना. दोन स्वार्थ एक असले पाहिजे. तुमचा स्वार्थ तुमची पोस्ट, माझा स्वार्थ तुमची पोस्ट. माझा स्वार्थ पैसा कमवणे, तुमचा स्वार्थ जर पोस्ट असेल तर दोन्ही सक्सेस होणार नाही. आणि सक्सेस होतील काही काळापुरते पण त्याला काही आनंद मिळणार नाही. म्हणून आपल्या दोघांना काय करायचंय, तुम्ही इकडे रस्ते खेचताय आणि मी इकडे खेचलं नाही पाहिजे, मी तुमच्या साईडने आलो पाहिजे. आणि तुम्हाला मी आता सांगतो, तुम्हाला 1000 कौरवांची गरज नाही, तुमच्याकडे एक कृष्ण आहे बाजाला. तुम्हाला तुमचा आयडियल कोण आहे त्याच्यावर डिपेंड करतो. तुमचं एन्व्हायरमेंट काय, तुम्ही कोणाच्या संपर्कात आहात, व्हॉट इज युअर सर्कल, यू बिकम लाईक दॅट. इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंट आणि इम्पॅक्ट ऑफ युअर सर्कल. इट वर्क्स, इट डेफिनेटली वर्क्स. सावधान. हे मेन वर्ब म्हणजेच काय आहे? लेक्सिकल वर्ब आहे. आणि जे इथं मी काय लिहितोय हेल्पिंग वर्ब, काय लिहितोय इथं मी तुमचं हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बलाच आपण एचव्ही म्हणूया. काय म्हणू? एचव्ही. यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणता येईल? सपोर्टिंग वर्ब. सपोर्टिंग वर्ब. किंवा याला बघा, याला ऑक्झिलरी वर्ब असंही म्हटलं जातं. ऑक्झिलरी वेगळं आणि मॉडल ऑक्झिलरी वेगळं. मग याला सुद्धा काय म्हणू शकतो? AUXILIAR ऑक्झिलरी वर्ब. तसं मग हे जर लेक्सिकल वर्ब असेल किंवा हे मेन वर्ब असेल तर याला तुम्ही अजून काय म्हणू शकता? प्रिन्सिपल वर्ब. मग मला सांगा, प्रिन्सिपल वर्ब, मेन वर्ब आणि लेक्सिकल वर्ब किती? सेमच, म्हणजे मुख्य क्रियापद. हेल्पिंग वर्ब, सपोर्टिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय? एकच सहाय्यकारी क्रियापद. हा फरक कळला? चला, हे फक्त तुमच्या ऍडिशनल पॉइंट साठी सांगितलं. प्रिव्हियस स्लाइड कडे जाऊया. मग जर एकटेच असेल तर किंवा आता समानुष्य बोला, किंवा
लेक्सिकल वर्ब किंवा प्रिन्सिपल वर्ब. शाबास. मग आता हे जर बघा यांच्यासोबत आणखी एखादं पुढे V1 रूप दिलं असेल, V1 रूप दिलं असेल तर याला म्हणतात हेल्पिंग वर्ब. मग हेल्पिंग वर्ब म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब. म्हणजे जे टू डू ची कॅटेगरी आहे ते मेन वर्ब सुद्धा असू शकते आणि हेल्पिंग वर्ब सुद्धा असू शकते. समजते का बच्चे? शुभमचे पुढे काय नाव आहे? तुम्ही तुमचं टी शर्ट वाले. हा, सूरज मोहम्मद दम. हे समजला पॉईंट पहिला की टू डू ची कॅटेगरी मध्ये सर हेल्पिंग वर्ब पण असतं आणि ते मेन वर्ब पण असतं. सेम इकडे बघा, जर तुम्ही याच्या पुढं आयएनजी लिहित असाल, काय लिहित असाल याच्या पुढं आयएनजी प्लस आयएनजी लिहित असाल किंवा याच्या पुढे तुम्ही एखादं V3 चं रूप लिहित असाल तर लक्षात ठेवायचं आधी मेन लिहितो सॉरी. हे जर तुम्ही कसं लिहिलं वाक्यात एकटेच तर तुम्ही याला काय म्हणता मेन वर्ब. पण याच्या पुढे जर तुम्ही प्लस आयएनजी चा एखादा शब्द लिहिला किंवा क्रियापद 30 रुपयाचा एखादा शब्द लिहिला तर हे शब्द काय बनतात तुमचे हेल्पिंग वर्ब. कॅटेगरी सांगतो टू डूच्या, टू बीच्या, टू हॅवच्या. एकदा खाली सेम सेम बघा. हॅव हॅज हॅड जर मी काय लिहित असेल वाक्यामध्ये एक टेस्ट लिहित असेल तर ह्याला काय म्हणेन मी मेन वर्ब. आणि जर मी याच्या पुढे प्लस एखादं क्रियापद 30 रूपात लिहित असेल तर हे तुमचं काय हेल्पिंग वर्ब. मग इंग्लिश मध्ये कॅटेगरी किती दा? 3. टू डू, टू बी आणि टू हॅव. सांगा टू डू मध्ये कोण, टू बी मध्ये कोण आणि टू हॅव मध्ये कोण? आता फरक बघा, फरक काही नसतो, फक्त टेन्सचा फरक असतो. ह्या दोनचा टेन्स वेगळा, ह्या तीनचा टेन्स वेगळा आणि ह्या दोनचा टेन्स वेगळा. ह्या दोघांच्या ह्या जे कॅटेगरी लिहिल्या आहेत यांचा टेन्स प्रेझेंट असतो. यांचा टेन्स काय असतो? प्रेझेंट असतो. आणि बाकीचे जे दुसरे आहेत हे हा डीड असेल, वॉज वीर असेल आणि हॅड असेल यांचा टेन्स कोणता असतो? पास्ट. कोण है जो सपनों में आया? अरे यार मत उठाओ कॉल. आता कॅटेगरी टू डू, टू बी, टू हॅव. अरे काय सर लेक्चर मध्ये हा लेक्चर चालू आहे लेक्चर. हा सांगा कॅटेगरी मॅडम टू डू, टू बी आणि टू हॅव. प्रेझेंट मध्ये कोण? प्रेझेंट मध्ये कोण? डू, डज आहे, एम इज, आर आहे आणि हॅव हॅज आहे ना. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि ह्याच्यात बद्दल तुम्हाला काही डाऊट आला तर मग मी लेक्चर दिलंय आपल्या ह्याच्यावरती ऍप वरती फ्री मध्ये आहे. ते डू डज डिड कसे वापरायचे, अग्रीमेंट कसं असतं, आय हॅव का, वी हॅव का, शी हॅज का, ही हॅज. मग ते लेक्चर बघून घ्या फ्री मधले. ठीक आहे. दिल्या मॅडम तसं बाई आता पहिलं बी पेज व्हाय ना, आता कसं होईल? डोंट वरी मॅडम, ते मिस लिहिलंय म्हणजे याचा अर्थ ते पूर्ण करायचं हे मलाच माहिती. मी काय अभिमन्यू का? आतनं जायचं माहिती, यायचं माहित व्हाय ना. एक प्रश्न आहे बघा आता 2023 आहे, गट ब चा. येईल का सोडवता? 2023 चा एक प्रश्न आहे. टेलिग्राम सांगतो त्याच्यावर पाठवतो, याच्यावर घेता येणार नाही. मी तुम्हाला टेलिग्राम पाठवतो, म्हणजे ते तुम्हाला सोपं जाईल. आपला टेलिग्राम आवनकर सर इंग्लिश, तो तो एकदा टेलिग्रामला जॉईन करा, मी त्याच्यावर पाठवतो. कारण आता इथून पुन्हा याच्यावर घ्यायला त्याच्यात वेळ जाईल आपला. त्या आलाय प्रश्न माझ्या हातात म्हणून घेतो.
आणि राज्यसेवा 2023 ला आणखी एक प्रश्न आहे, पण आता ते मला माझं ओपन का होत नाही काय माहिती. एक पाठवू का? आला बघा प्रश्न का नाही आला? नाही आला का? बघा आला असं आता. मगाचा प्रश्न आहे ते आता आला योगाने. आला का बघा बरं? हा गट ब 2023 चा प्रश्न आहे. गट ब 2023 चा प्रश्न आहे. त्याने वाक्य दिलं होतं क्लॉज एलिमेंट सांगा, बरोबर आहे. आणि वाक्य काय दिलं होतं? वाचा बरं वाक्य काय? दे कॉल मी द टेक्सास रेंजर. द टेक्सास रेंजर असा प्रश्न होता ना. आणि ऑप्शन मध्ये काय दिलं ते एस प्लस व्ही प्लस असं काहीतरी दिले बघा. पी म्हणजे प्रेडिकेट. हा पीचा अर्थ खाली दिले त्यांनी पण माझ्याकडे आलं नाही. पी म्हणजे काय? प्रेडिकेट. प्रेडिकेट म्हणजे काय? वर्ब. ठीक आहे. त्याचं याचं एलिमेंट शोधायचे म्हणजे याचा पॅटर्न सांगायचा. हा काय झाला रे? सब्जेक्ट. हा काय झाला? वर्ब. वर्ब म्हणजे काय? प्रेडिकेट. हा मी काय झाला? ऑब्जेक्ट. बरोबर आहे. मग आता हा टेक्सास रेंजर हा व्यक्ती दुसरा आहे का मीच आहे? मीच आहे. म्हणजे हा काय असला? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणा किंवा त्याला काय म्हणू शकता तुम्ही? कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट. कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट म्हणा किंवा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट एकच आहे. मग असं ऑप्शन असणार आहे का त्याच्यात? किती नंबरला आहे? सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट आहे का कुठं? सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. उत्तर नंबर किती? 2. आणि हा लेटेस्ट विचारलेला प्रश्न. लेटेस्ट कधीचा? 2023 चा प्रश्न आहे, ज्याच्यावर आपण अख्खं लेक्चर घातलं मगाशी. समजलं का? म्हणजे पॅटर्न वरती क्वेश्चन येणार आहे. हा प्रश्न जर कुठे लिहिता आला तुम्हाला मागच्या बॅकग्राऊंडला जाऊन तर लिहा. कशात आहे? डायरेक्ट पेपर तुमच्याकडे 2023 चा कंबाईनचा आहे ना. आता राज्यसेवेचा एक प्रश्न लगेच तसाच. तर एक वाक्य लिहून घ्या तिथं सोपं म्हणजे आपल्या संदर्भासाठी. पांडुरंग. आणखी एक प्रश्न आहे बघा, तेवढं एक घेतो आणि मग पुढे जाऊया. तो आपला मुद्द्याचा आहे म्हणून घेतो. हा हो हे ना. दे कॉल मी द टेक्सास रेंजर. हे ऍक्च्युली वाक्य खरंच चुकायला पाहिजे बरं का. पण हा जर स्पेसिफाईड असल्यामुळे कदाचित घेतला असेल बरं का. द टेक्सास रेंजर. कुठला तर टेक्सास रेंजर. तर फक्त टेक्सास रेंजर असलं पाहिजे किंवा रेंजर असलं पाहिजे. दे कॉल मी द टेक्सास रेंजर. आता आयोगाने दिले बरं का, पण ग्रॅमॅटिकली हे वाक्य चुकीचं आहे. तर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट जर असेल ना आर्टिकल नाही वापरता येत. नाही वापरता येत. पण आपल्याला त्यांनी एरर नाही विचारला म्हणून आता ते आपण ठेवणं गरजेचं आहे. आहे तसं. पण आपल्याला पॅटर्न विचारला म्हणून आपलं उत्तर काय असलं पाहिजे? सब्जेक्ट प्रेडिकेट ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं. पण हे जर ग्रॅमॅटिकल एरर जर विचारलं ना त्याच्यावर आपल्याला आक्षेप घेता येतो. त्याच्या आक्षेप घेताना प्रूफ पण दाखवता येतो आपल्याला. आणि प्रूफ काय आपण काय जिल्हा परिषदच्या शाळेतून प्रूफ घेणार आहे का? नाही. स्टँडर्डचाच प्रूफ घेणार आपण डिक्शनरीचा. नवनीत किंवा ऑक्सफर्डची किंवा कॉलिन्स. डिक्शनरी कोणती सगळ्यात फेमस? कॉलिन्स.
कॉलेज किंवा ऑक्सफर्ड दोन्ही डिक्शनरीत आपण ह्याचा संदर्भ देऊ शकतो, असं नाही वापरता येत. ठीक आहे, आलं इथं. आता याच्या अगोदर बरेचसे आयोगाचे असे प्रश्न आहेत पोरांनो, की ते ऍक्च्युली ऍक्सेप्टेडच नाहीत आणि त्याच परीक्षेत दुसऱ्या एखाद्या परीक्षेत घेतले आणि त्याला सेम घेतले. जसं द चिल्ड्रन वरती आयोगाने एकदा प्रश्न विचारला, चिल्ड्रन्स वरती, की बाबा चाइल्डचं चिल्ड्रन चिल्ड्रन्स होणं याला काय म्हणतात, तर उत्तर आलं डबल प्लुरल म्हणतात. आणि एका परीक्षेमध्ये त्यांनी वाक्य दिलं चिल्ड्रन्स वरती आणि एरर दिला ए मध्ये एरर आहे, चिल्ड्रन्स नसतं चिल्ड्रन असतं. म्हणजे तुम्हाला त्या त्या टायमाला आक्षेप घेता आले पाहिजेत क्वेश्चन वरती, की हे असं नाही सर. कारण कसं आहे ना, त्यांनी बनवलेली एक बँक आहे समजा कुठल्या टीचरनी, मग त्यांनी कुठला तरी संदर्भ म्हणून टाकलेलं असतं ते, पण त्यांना आपल्याला हे प्रूफ करून दाखवावं लागतं की हे असं नाहीये. ठीक आहे, आणि आपल्याकडे मान्य काय केलं जातो, जास्तीचा प्रभाव आहे ते मान्य केलं जातं, जे कमी रेफरन्स आहेत ते मान्य केलं जाणार नाही. आणि माझं वैयक्तिक म्हणणं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असेल तर आर्टिकल घेता येत नसतं, लक्षात ठेवायचं. बघा, दे इलेक्टेड मी सरपंच का दे इलेक्टेड मी द सरपंच, वाचायला सुद्धा चांगलं वाटत नाही. दे इलेक्टेड मी द सरपंच, दे इलेक्टेड मी सरपंच, त्यांनी मला सरपंच केलं असं असतं ते. ठीक आहे, त्यामुळे हे जरी दिसत असलं तर ते योग्य नाहीये, पण त्या आयोगाने विचारलंय सेंटेन्स पॅटर्नला. जर एररला विचारलं असतं तर आपण 100% सांगितलं तर द टेक्सास रेंजर मध्ये चुकीचं आहे, कारण आर्टिकल लावता येत नाही. ठीक आहे, चला आणखी एक प्रश्न आहे बघा शेवटचा, म्हणजे आता आपलं चालू आहे कुठलं वर्क चालू आहे ना आपलं, त्याच्यावर एक प्रश्न आहे. पण आता तो प्रश्न आहे ना, मला काय करावं लागेल माहिती का, काय करावं लागेल बरं, डायरेक्ट लिहावं लागेल, कारण तो इथं दिसतोय पण मला ओपनच व्हायना. हे बघा, तुम्हाला तुमचा मोबाईल खराब आहे, S24 आहे, खराब नाही S25, सॉरी काय 24 का 25 कोणता आहे, काहीतरी आहे. हा, तर ते नंबर आहे. फक्त मी प्रश्न त्यांनी विचारला होता काय आपल्याला ते लिहून देतो. कधीचा प्रश्न आहे बरं, 2023चा, राज्यसेवेचा आहे. आयडेंटिफाय ऑक्झिलरी AUXILIA, आयडेंटिफाय ऑक्झिलरी अँड लेक्सिकल वर्ब, लेक्सिकल वर्ब. त्याने वाक्य दिले, त्यांनी काय विचारलं त्यातलं, ऑक्झिलरी वर्ब आणि लेक्सिकल वर्बचं वाक्य ओळखा. 2023चा प्रश्न आहे हा, लेटेस्ट म्हणून घेतो, ट्रेंडिंग आहे म्हणजे आता चालू आहे म्हणून घेतो. आणि त्याने पहिलं वाक्य दिलं होतं, बी देअर, उपस्थित राहा, बी देअर ऍट 6 o'clock, ऍट 6 o'clock असं एक वाक्य दिलं होतं बघा. दुसरं वाक्य दिलं होतं, दिसणारच ना मला, आय हॅव हॅड माय ब्रेकफास्ट. इथं एकदा हॅव दिलं, त्याचा भूतकाळ पुन्हा हॅड दिलं, आय हॅव हॅड माय ब्रेकफास्ट, माझा ब्रेकफास्ट झालेला होता, ब्रेकफास्ट असं दिलं होतं. पुढे दिलं होतं बघा, डू कम इन, सी डू कम इन असं दिलं होतं. आणि डी वाक्य दिलं होतं बघा, आर यू डुईंग, ओळखू सुद्धा आहे ना मला दिसनाच, आर यू डुईंग कुठे आहे वाक्य, कुठे पाहिलं, ह्याच्यामध्ये का, आर यू डुईंग कम्प्युटर सायन्स ऍट कॉलेज, हा असं काहीतरी वाक्य आहे ते, करेक्ट. ते काय झालं, टायपिंग करताना ते टाईप झालंय पण याच्यातला मीडियाच कुठे गायब झाली कळले नाही, त्यामुळे PYQ घ्यावं लागतं ना अपडेट राहून. आणि त्यांनी विचारलं तर याच्यातले ऑक्झिलरी व्हर्बचं वाक्य कोणतं आहे आणि लेक्सिकल व्हर्बचं वाक्य कोणतं आहे. आता ऑप्शन जाऊ द्या खड्ड्यात, त्यांनी ऑप्शन काय दिलंय, बी लेक्सिकल आहे, हॅड लेक्सिकल आहे, पुढे काय वगैरे वगैरे. सांगा हे वाक्यात बी एकटंच आहे का आणखी कोणासोबत आहे? हे याला लेक्सिकल व्हर्ब म्हणणार का ऑक्झिलरी? पहिलं येत असलं पाहिजे लेक्सिकल व्हर्बचं. दुसरं आय हॅव, इथं हॅव आणि इथं हॅड आहे, मग इथं हॅवला विचारलंय हॅव काय, हे हॅव काय असलं पाहिजे, ऑक्झिलरी व्हर्ब. चला इथं डू काय, डूच्या पुढे कम सुद्धा आहे, डू काय, हे सुद्धा काय झालं, ऑक्झिलरी वर्ब, AUXILIRY ऑक्झिलरी. आणि आर यू डुईंग मध्ये इथं आर आहे आणि पुढे डुईंग सुद्धा आहे, हे काय, ऑक्झिलरी वर्ब. म्हणजे ए मध्ये लेक्सिकल वर्ब आहे, बी मध्ये ऑक्झिलरी आहे. आता इथं ऑप्शन मध्ये नेमकी हॅवला दिलं का हॅडला दिलं हे माहित नाही बरं का, बघा बरं एकदा. हा मग इकडे बघा, मग असं बघा, हे काय झालं लेक्सिकल, बरोबर. हा, आता हे काय झालं ऑक्झिलरी आणि हे लेक्सिकल. बघा हे झालं ऑक्झिलरी, हे झालं लेक्सिकल, हे झालं ऑक्झिलरी, हे झालं लेक्सिकल, असे ऑप्शन दिले असतील बघा. हा, मग आता आपलं असलं पाहिजे ऑक्झिलरी पहिलं लेक्सिकल, दुसरं ऑक्झिलरी लेक्सिकल, तिसरं
ऑक्झिलरी लेक्सिकल, चौथं ऑक्झिलरी लेक्सिकल. आहे का ऑप्शन असा? किती नंबरला ऑप्शन आहे तसा? 1 नंबरला. कारण लेक्सिकल म्हणजेच मेन वर्ब. म्हटलं का? तर काय करा, ठीक आहे, तुम्हाला त्याचे क्वेश्चन बँक मी जमलं तर प्रोव्हाइड करीन. कारण आता आपल्याला काय करायचंय, संपूर्ण ह्याच्याला टच करायचंय, है ना? ठीक आहे. तर असा प्रश्न विचारला आहे मला सांगितलं होतं. म्हणजे आपलं जे सेंटेन्स पॅटर्न शिकलो त्याच्यावर बी क्वेश्चन आहे आणि आता तुम्हाला जे बेसिक सांगतो त्यावरही क्वेश्चन आहे. वाटलं असं लिहून घ्या. लिहून घ्या, काय अडचण नाही. येऊ शकतो रिपीट. लिहिलं? वाव, कितने जल्दी लिख दिया. सांगा, लेक्सिकल म्हणजेच मेन वर्ब म्हणजेच प्रिन्सिपल वर्ब, हेल्पिंग वर्ब म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच सपोर्टिंग वर्ब. मॅडम 2011 ला मी पहिली एमपीसी बॅच शिकवली आणि 2002 ला पहिली 12वीची बॅच शिकवली. 2002 ला जेव्हा मी खुद 12वीतच होतो. परिस्थिती वाईट असते ना त्यावेळेस, मग शिकायचं कसं, गरिबी, आपल्याला काय माध्यम आहे, आपण काम नाही करू शकत, मग काय करणार, शिकवा. तिथून लागलेला हा सराव माहित नव्हतं पुढे करिअर होणार आहे. म्हणजे स्टोऱ्या खूप असतात. आज भरपूर काही दिसतं पण त्याच्या मागचं बॅकग्राऊंड खूप काही सांगून जात असतं, ते ज्याला माहित असतं. आय एम व्हेरी सॅटिस्फाईड दॅट आय लेफ्ट जॉब. नाव आय एम व्हेरी सॅटिस्फाईड ऑफ माय लाईफ, विथ माय लाईफ. जरी तुम्ही आयुष्यभर जरी काम नाही केलं आता तरी जगू शकतो. चिल. म्हणून मी जास्त आता टेन्शनच घेत नाही. जाहिरात करा, बॅचेस भरवा, एन्जॉय, इंटरेस्ट आहे म्हणून शिकवायचं. नाही तर बाकी कमवण्यासाठी आता शिकवण्याचा उद्योग राहिले नाही. खूप काम केलं, खूप. सकाळी 6 ला उभं राहायचं, संध्याकाळी 11 वाजेपर्यंत बॅचेस घ्यायच्या. आणि पहिलं काय ऑनलाईनचं ओपन नव्हतं ना, त्यामुळे सगळे मुलं ऑफलाईन असायचं. आमच्या वेळेस कसं असायचं, सगळ्या परीक्षा वेगळ्या वेगळ्या असायच्या. पीएसआय प्रिलिम वेगळी, एसआय प्रिलिम वेगळी, प्रिलिम्स वेगळी, पुन्हा त्यांच्या मेन सगळ्या वेगळ्या असायच्या. त्यामध्ये वर्षभर काय असायचं, सर्कल चालू व्हायचं, कंटिन्यू बॅचेस भरलेल्या असायच्या. आता आम्हाला वर्षभर बॅचेस भेटत नाही. आयोग कसे हे नाही ना, टाइम टेबल फॉलो व्हायना ना. कधीतरी मेन्स होते, मग त्याच्यात आम्हाला उभं राहावं लागतं. जोपर्यंत ऑनलाईन चालू आहे तेवढंच चालू आहे. हरकत नाही, चलो, लाईफ आहे, चेंज आहे, स्वीकारला बी पाहिजे. चला, वे परिषद आलेले आहे. तर हेल्पिंग थोडं एवढं लेक्सिकल ही संकल्पना कळली का? बस, आता जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे. मूळ मुद्दा होता आपल्या टू बी चे क्रियापद आणि टू डू चे क्रियापद आहे. मग आता मला सांगा बरं, ह्या कॅटेगरीचे कोणतंही क्रियापद हे प्रिन्सिपल म्हणून वापरता येईल का? त्या कॅटेगरीचं कोणतंही क्रियापद प्रिन्सिपल म्हणून वापरता येईल का? लेक्सिकल म्हणून वापरता येईल का? यातलं कोणतंही क्रियापद सपोर्टिंग म्हणून वापरता येईल का? हेल्पिंग वर्ब वापरता येईल का? ऑक्झिलरी म्हणून वापरता येईल का? यस. म्हणून हे वर्ब वेगळे राहतात आणि ऑक्झिलरी आणखी असतात, पण त्यांना मॉडेल वर्ब का म्हणायचं तो आता भाग सांगतो. एवढं लिहून झालं होतं. आता जर 2 मिनिटात सांगा. बरोबर, थकवा नाही आला ना? थकायचं नाही, बरोबर, थकायचं नाही, है ना? कुछ किए बिना जे करणे होते, आपण ऐकलं होतं की नाही? कोशिश करणे वालों की हार नाही होती, है ना? है ना? मन के हारे हारे, हे पण ऐकलं होतं ना आता आपण, है ना? मूवीज आर नथिंग बट द रिफ्लेक्शन ऑफ सोसायटीज, है ना? अँड मेक युअर स्टेटमेंट कन्वर्टेड इन टू डायलॉग्स. तुमचे विधान हे डायलॉग मध्ये कन्वर्ट झाले पाहिजे. हिट होतो पिक्चर, है ना? साधं वाक्य होतं, कितने आदमी थे, स्टेटमेंट होतं साधं, पण त्याला त्या अशा पद्धतीत बोललं गेलं, इट बिकम डायलॉग, है ना? कितने आदमी थे, ह्याच्यामध्ये ते खरं आहे. है ना? कोणाला कर म्हणा काय माहिती बा, रोहितला कर म्हणा, रोहितला. हा रोहितजी, चावी आहे ना तुमच्याकडे? बिलकुल आहे, गाडीची पण आहे, छोटी आहे, मोठी आहे. नाही नाही, गाडीची चावी बघा, गाडीची चावी नाही वाटतं. गाडीची नाही का? मोठ्या गाडीची चावी बघा तिथं. पण जाऊ दे, आहे ह्याची आहे म्हणलं पास काय, जावा तुम्ही. हा, ए अरे गजनी, मी चावी आणल्याचं फील येते रे मला. मग कुठे गेली? हा ना, ठीक आहे, ठीक आहे. माझा एक तो स्वभाव आहे बरं का, आय एम सॉरी त्याबद्दल. मी फार गोष्टी विसरतो, मला त्याचं काही वाटत नाही. आयफोनच विसरून आलो एक दिवशी, मग काय झालं, सापडलाच नाही. तुला वाटलं काय नाही, मग आणलं जाऊन, आणलं ते कुठं पडलं तेच कळा ना, ते आणू कुठून आहे ना. फक्त मला असो, नंतर सांगेल कधीतरी. आता सध्या महत्वाचा मुद्दा आहे की की साधे वाक्य बघा, विकास डू नॉट लाईक कॉफी. यामध्ये जे डू आहे ते काय आहे?
बघा ना डू काय याच्यात आता हे एकटाच आहे का नाही याच्या पुढे काय दिलंय मी V1 दिलंय लाईक काय दिलंय V1 दिलंय म्हणजे याचा आता हा डूला काय म्हणेन मी ऑक्झिलरी वर्ब थांबा साधं साधं बघा याला काय म्हणेन मी ऑक्झिलरी वर्ब यालाच काय म्हणेन मी सपोर्टिंग वर्ब ऑप्शन मध्ये काही बी येऊ द्या किंवा यालाच काय म्हणेन मी हेल्पिंग वर्ब हा चला आता ह्या लाईकला काय म्हणेन मी मेन वर्ब कारण ते याला याच्या सोबत आहे म्हणून ते मेन वर्ब बनतं म्हणजेच काय लेक्सिकल आहे ते लेक्सिकल वर्ब म्हणजेच काय ते प्रिन्सिपल वर्ब आहे थांबा आता 2 मिनिटं प्रिन्सिपल वर्ब आहे पण हे वाक्य मी असं जेव्हा लिहील विकास लाईक्स कॉफी तर आता इथं बघा इथं बघा हे लाईक्सला काय म्हणेन मी काय म्हणेन याला मी एक तर लेक्सिकल म्हणेल बरोबर आहे किंवा प्रिन्सिपल म्हणेल किंवा मेन वर्ब म्हणेल बरोबर आहे का हा बरोबर आहे सिंगल वर्ड आहे पण आता इथं नेमकी 2023 मध्ये काय झालं सांगतो हे जे लाईक्स आहे ना हा सिंगल वर्ड आहे बरोबर आहे लाईक्स हा सिंगल वर्ड आहे वर्ब आहे ते पण राज्य सेवेच्या परीक्षेत त्याला ऑप्शन मध्ये उत्तर आलं होतं ते वर्ब फ्रेज आहे काय उत्तर आलं त्याचं ते वर्ब फ्रेज आहे तर नीट लक्षात ठेवा कान उघडे ठेवून एखादं वाक्याचं जे मुख्य क्रियापद असतं मुख्य एकटच मुख्य क्रियापद कोणत्या रूपात येऊ शकतं V1 मध्ये येऊ शकतं जे विना प्रत्ययाचं आहे विना प्रत्ययाचं आहे हे एक V1 चं रूप असतं मुख्य क्रियापद बरं का आणि एक V2 चं एक येतं बघा मुख्य क्रियापद आपल्याकडे जे V2 चं असतं म्हणजे याला काय प्रत्यय असतो ईडी आणि एक असतो यस प्रत्ययावालं म्हणजे V1 मूळ रूप कसे असतात V1 मध्ये किती लिहिता येतात एक यस प्रत्यय लावून एक विना यस प्रत्यय लावून आणि V2 कशात असतो एक ईडी लावून आता इकडे बघा हे काय भानगड आहे समजा अभी तुमको मैं अच्छी तरह से इसको पढ़ाता हूँ ताकि छोटे छोटे गोष्टी तुमच्या चुकून आहेत माझी अपेक्षा आहे म्हणजे हा जो लाईक्स दिला ना ह्या लाईक्सला वर्ब फ्रेज म्हणता येतं कसं म्हणता येतं याला वर्ब फ्रेज म्हणता येतं आता मूळ तो वर्बच येतो पण त्याला वर्ब फ्रेज सुद्धा म्हणता येतं कसं कारण ह्या लाईक्सचा पोस्टमार्टम काय की या लाईक्स मध्ये अशी रचना लपलेली डज अधिक वर्ब डज अधिक लाईक म्हणजे ते डज अधिक लाईकचं खरं मिळून ते लाईक्स बनलेलं आहे म्हणून त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात फ्रेज वर्ब किंवा वर्ब फ्रेज म्हणजे कोणतंही मूळ रूप हे काय होऊ शकतं फ्रेज वर्ब किंवा वर्ब फ्रेज होऊ शकतं तसं समजा हे वाक्य असं असतं आय लाईक कॉफी तर हे मूळ वर्बच आहे आपलं बरोबर आहे प्रिन्सिपल वर्बच आहे पण हे वर्ब फ्रेज सुद्धा होऊ शकतं वर्ब फ्रेज म्हणजे काय VP वर्ब फ्रेज सुद्धा होऊ शकतं कसं कारण हे जे लाईक लिहिलंय मी ना ते खरं कसं आहे डू अधिक लाईक आहे कसं आहे ते डू अधिक लाईक आहे हे जर वाक्य असं लिहिलं असतं मी आय लाईक्ड काय लिहिलंय कॉफी आय लाईक्ड कॉफी तर इथं हे जे लाईक आहे ना याला सुद्धा तुम्हाला वर्ब फ्रेज म्हणता येतं का बरं म्हणता येतं कारण हे कसं आहे खरं याच्यात असं लपलेलं आहे बघा डीड प्लस लाईक राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये आयोगाने विचारलं होतं खाली 4 वाक्य दिले होते आणि त्या 4 वाक्याचं पोस्टमॉर्टम म्हणजे सेंटेन्स एलिमेंट विचारले होते मग त्यांनी खाली दिलं की एक काय नाउन फ्रेज आहे एक वर्ब फ्रेज आहे असं दिलं आणि पहिला शब्द होता ग्लिटर जरा प्रश्न बघता का जर काय तो राज्य सेवेतला प्रश्न येतो आता हे जर लेक्चर रेग्युलरचं असतं ना तर माझ्याकडे काय आहे ते तिथंच क्वेश्चन पेपर बँक आहे पण हे कशाचं लेक्चर रिव्हिजनचं त्यामुळे मी ते काही घेऊन आलो नाही एक असा प्रश्न विचारला होता की वर्ब फ्रेजचं एक दिलं होतं त्यांनी वर्ब फ्रेज आहे ते ठीक आहे तर मग कोणतंही मुख्य क्रियापद काय होऊ शकतं वर्ब फ्रेज होऊ शकतं कारण ते असतं डू प्लस V1 किंवा डज प्लस V1 किंवा डीड प्लस V1 राहील का लक्षात तुमच्या हा चला आता कसं लिहिणार हे वाक्य लिहा एवढं उद्या बरोबर 2 ला येता का 3 ला एक तर मी टाइम वाचत चाललंय मी 3 ला घे माझी तर तुमच्यापेक्षा धावपळ होती नाही ना कशाला रिलॅक्स आहे का माहितीये का कारण संध्याकाळी जास्त वेळ लेक्चर नको वाटतं लांबलाच मग टाइम नाही पुरला की मग लफड होईल 8 दिवसात तुम्हाला दिलं पाहिजे सगळं
कारण माझे दुसऱ्या पण बॅचेस आहेत ना, लाईव्ह बॅचेस सकाळच्या. ठीक आहे, 2:30 येत जाऊ द्या. टाइम टेबल जसा आहे तसा फॉलो करा. माझ्याकडे तो नैतिक अधिकार नाही आहे सध्या तरी, कारण आय एम अ फॅकल्टी. मग कोणतंही V1चं रूप असेल किंवा V2चं रूप, त्याला फ्रेज वर्ब म्हणता येतं. डन पोरांनो. आता तुम्हाला हेल्पिंग वर्बन, मेन वर्बन, ऑक्झिलरी वर्बन, सपोर्टिव्ह वर्बन, लेक्सिकल वर्बन, हे सगळ्या भानगडी कळल्या, रिवाइज झालं व्यवस्थित. हा, चला इकडे बघा. हा, आता आपल्याकडे काय येतं, मॉडल ऑक्झिलरीचा. जरा ह्याबद्दल आपण थोडंसं बोलूया आता. बाकी ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह, रेग्युलर कळलं का, स्टॅटिव्ह, डायनामिक आहे ना, हेल्पिंग वर्बच्या कॅटेगरीज, तेच मेन वर्ब सुद्धा असतात, हे कळलं बरं का. ए चिमणी, काय लक्षात आहे ना मला, काय नाव आहे? अक्षता. टेन्शन घेत नाही ना तू? गाव कुठले? पुण्याचे? अरे बापरे, कुठे राहतात? बापरे, ओके. आय एम सॉरी, बट मला पुणेरी भाषा बोलता येत नाही मॅडम. मला सुरुवातीला लय हसायच्या पोरी, कसे बोलतात ना, खोबडे दिन बघा. येड. माझी लँग्वेज आहे ना, आय शुड प्राऊड ऑफ माय लँग्वेज, माय ओन टोन. वाय शुड आय चेंज? आय कांट. तुम्ही गावाकडे आले, तुमच्या आमच्या गावाकडे सर थोडं बोलता, ए पाप्या कुठे चालला, इक एकी वर निघायच्या का झाडावर, असं नाही बोलत तुम्ही. तुम्ही तुमचा स्टँडर्ड टोन मराठीमध्ये खूप चांगलं शिकवता येऊ शकते. तालवे, दंत तालवे आहे ना, चांगला का चांगला, चंद्रकला का चंद्रकला, चंद्रू आहे ना, चंदू का चंदू. विदर्भातल्या पोरांचा प्रॉब्लेम असतो, त्यांना तालवे दंत तालवेचा कधीही प्रश्न चुकू म्हणजे उत्तर बरोबर येऊ शकत नाही. ते कशा चेच म्हणणार. चांगला चहा होता कालचा, अरे कालचा नाही ग, कालचा. चांगला नव्हता, चांगला होता. चहा नव्हता, चहा होता, आहे ना. तुम्हाला सुद्धा मराठी येतं नाही चांगलं. आता किती जणांना मराठी, आता बघा, मला आला विषय म्हणून सांगतो. मॅडम याला वाचा बरं जरा. हा, वाचायला. हा, तुम्ही कुठले? त्यामुळेच असे आले. पुणे ग्रामीण. ओके, नो प्रॉब्लेम, असू दे. हा हा, मॅडम वाचायला. हा हा, वडापाव. ऍक्टर. हा, बर. हा हा, दोघांनी ओढिले. हा, बरं बरं बरं, 2 मिनिटं मला काय. हा, वाचा, फोटो दिसून द्या. वडापाव, बर. हा हा हा, तू ग. हा हा हा, दोघींनी ओढला, अर्धा अर्धा केला. हा, म्हणा. हा सर, खरं सांगू का, बरं का, पुणेरी दोघी पुरी असून सुद्धा यांना सुद्धा ते म्हणता आलं नाही. बाकीचं तर ठीक आहे, आम जनता आहे, पण ही स्पेशल जिंदगी आहे ना, यांना सुद्धा म्हणता आलं नाही. म्हणा एकदा. थोडं आलं बरं का, 90%. म्हण ग अक्षता, अजून एकदा. हा, म्हण ग, म्हण म्हण. शुद्ध भाषा कशी असावी, शुद्ध ना, मग तुम्हाला असं सांगतो म्हणा. हा, हे कसं आहे बघा, हे असं आहे. व तुमचे दात आहेत ना, हे खालचं ओठ आहेत ना, त्या वरच्या दाताला लागलं पाहिजे. व वडापाव असे ते म्हणा बरं. लावा लावा इथं. हे कारण मराठी व्याकरणामध्ये मध्ये हा एकमेव असा वर्ण आहे, याला दंत्योष्ट वर्ण म्हणतात. काय म्हणतात त्याला? दंत्योष्ट वर्ण. एकच आहे जिथं ओठ तुमच्या दाताला लागून स्पर्श केला जातो, त्याला दंत्योष्ट वर्ण म्हणतात. वडापाव. व व व व असं ते. पण आपण कधी बोललो का असं? आपण वडापाव दे, वडापाव. ते मगाशी त्याने तर डोळे वर करून वडापाव. जसं काय 2 डोळे मारतो वडापाव. कसं आहे ते मग पोरांनो?
आणि पुणेरी मुलगी असेल तर तिचे उच्चार चांगले असतात. ते बरोबर हिनं बरोबर बऱ्यापैकी प्रयत्न केला आणि तिचं पण चांगलं. बाकीचे तर कोण काय करीत होतं देव जाणे. आहे ना? आता त्यामुळे हे ओरिजिनल शिका. जर आता बाहेर वडापाव खायला गेला तर असं म्हणायचं नाही, "पाहुणा थांब 2 मिनिटं. दादा एक वडापाव दे." ते वडा फेकून मारेन तुम्हाला. इतकं शुद्ध नको बोलू म्हणे, नाही ना? तर त्याचं भाषा ते तितकी प्रमाणित आहे ते. वडापाव असं आहे ते. आहे ना? कुठे नाही, कुठे. सगळं नाही, सगळं. सगळं, सगळं असं आहे ते. सगळं नाहीये. तसं जर बोलायला गेलं ना शुद्ध, मग लय शुद्ध येते बघा. पण त्याची सवय नाहीये. मग तितकी स्टँडर्ड इंग्लिश सुद्धा आहे बघा. काँग्रॅच्युलेशन्स, काँग्रॅच्युलेशन्स, काँग्रॅच्युलेशन. अरे काँग्रॅच्युलेशन. तसा फ्लो आहे त्याचा. लेडीज अँड जेंटलमन इतकं येते. लेडीज अँड जेंटलमन, लेडीज अँड जेंटलमन, लेडीज अँड जेंटलमन, लेडीज अँड जेंटलमन. हे फॉन्ट आहेत त्याचे. त्याचे ऍसेंट आहेत तसे. पॉवरफुल, 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 पॉवरफुल इतके ते. इतकं स्टँडर्ड इंग्लिश आहे. प्रमाणित ज्याला आपण म्हणतो. तुम्ही कधी न्यूज वगैरे ऐकतात ना इंग्लिशच्या त्या बघा. कधी एखादं नॅशनल इंटरनॅशनल अँकरिंग चालू असेल ना तिथे इंग्रजी ते ऐकून बघा. तो त्याचा स्टँडर्ड काय असतो. नाही तर आपलं इंग्रजी. अँड दॅट आय वॉज बिझी अँड दॅट इज वाय आय डिडंट कॉल यू येस्टरडे बिकॉज आय वॉज बिझी ना. त्याचं आपलं इंग्लिश आहे. बोलता इंग्लिश पण तो असेंट नाहीये. तो मजा नाहीये. काय कायचं इंग्लिश तिथं बाहेर नाही. टेक माय नंबर 982369 लक्षात आणून पुन्हा 72 75. कसं सुधारणार आहे तुम्ही रे? अशाने सुधारणार आहे का इंग्लिश आपलं? नाही. मग तुम्हाला तसे प्रॅक्टिस तशी झाली पाहिजे. प्रॅक्टिस मी सुरुवातीला ना ज्यावेळेस नवीन नवीन पुण्यात आलो होतो ना स्पोकन शिकवायचं मुलांना. स्पोकन इंग्लिश म्हणजे जे असे ना शिक्षक कॉर्पोरेट कंपन्यातले त्यांना इंग्लिश स्पोकन शिकवायचो. तर त्याचं काय व्हायचं प्रॉब्लेम 6-6, 7-7 महिने बॅच चालायची आणि पैसे कमी मिळायचे. बरं झालं मी एमपीसीत आलो. त्यामुळे काय होतं 2 महिन्यात पैसे लय मिळायला लागले. मग मी ते स्पोकनला सुरू केलं. स्पोकन सोडून दिलं. नाही तर मला स्पोकन शिकवायला लय मजा यायची त्यावेळेस. असे म्हातारे कोतारे डंगार डुंगार सगळे असायचे बसलेले वेगवेगळे ते बी असायचे. एक दिवशी तर कर झाला. 3 जण होते सकाळच्या बॅचला 6च्या आणि मोठी बॅच होती. चहाला 7ला ब्रेक द्यायचो मी सकाळी. आणि चहा प्यायला मी असं आलो खाली. माझ्या मागे आता येतात ना सरांसोबत चला चहा घ्यायला. माझ्यासोबत आले दोघं आणि एक दुसऱ्यासोबत गेला त्यांच्यातलाच ग्रुपमधला थोडा एजेड होता. आणि चहा पिता पिता असं म्हणलं काय करता तुम्ही? ते म्हणलं सर आम्ही दोघं शिक्षकच आहेत. अरे वा म्हणलं चांगली गोष्ट आहे. काय शिकवता? म्हणजे इंग्लिश शिकवतो. म्हणजे इंग्लिश होता स्पोकनचा क्लास लावलाय. कुठल्या शाळेत आहे? त्याने एका मोठ्या रिप्युटेड शाळेचं नाव घेतलं. तिथं तुम्ही शिक्षक आहेत इंग्लिशचे? हो सर. मग कशाला क्लास लावलाय? सर इंग्लिश बोलता येतं बरं का. पण असं नाही का प्रत्येक वेळेस विचार करावा लागतो आणि मग ते एखादा पॅरेंट आला ना तो असा फडफड बोलतो. मग त्यावेळेस आम्हाला म्हणावं लागतं येस वी विल ट्राय आवर बेस्ट. डोंट वरी. यू डोंट वरी असं ते कन्फ्युजन होतं आम्हाला बोलताना. आणि आम्हाला आमच्या एका मित्रांनी सांगितलं की मी सरांची बॅच केली स्पोकनची. माझ्यात खूप फरक आहे. तू जा. म्हणून आलो. कमाल आहे म्हणलं तुम्हाला पगार एवढा देतात. प्रिन्सिपल काय म्हणत नाही का? त्या दोघांनाही ठसका लागला चहा पिताना. म्हणलं का? ते म्हणलं आमच्यासोबत तिसरे आलते ना. हा मग ती आमची प्रिन्सिपल आहेत. म्हणजे याचा अर्थ त्या शाळेतले जे एक त्यांची ब्रँच आहे ती अख्खीच्या अख्खी माझ्याकडे होती. म्हणजे इतकी दयनीय अवस्था आणि शिकवायला काय मग कसं सांगा आपल्या पोरांना आपण इंग्लिश स्कूलला का घालावं? मोठा इश्यू आहे ना. त्याची अवस्था आहे. इंग्लिश स्कूलच्या शाळेमध्ये सगळ्यात जास्त नुकसान होत आहे. आता माझीच मुलं इंग्लिश शाळेत आहे पण आता पर्याय नाही. पर्यायच नाही. माझी बायको ऐका ना हो नाही तर माझी स्पष्ट म्हणणं होतं जिल्हा परिषद शाळेत घालू आपण. बायको म्हणली काय? जिथं घालायचं तिथं घाल मला काय म्हणायचं. घालायचं एज्युकेशन मातृभाषेत झालं पाहिजे पण वाटोळ केलं इंग्लिश स्कूलने. इंग्लिश स्कूलच्या पोरांना धड इंग्रजी बी आहे ना मराठी आहे ना आणि हिंदी तर कोणीकडे बोलते मग एकला का जाऊ तिथपर्यंत चाललं जायचं. असो तर वडापावला पुढे आपण जाऊया. तुम्ही आता वडापाव खायला गेल्यावर नक्कीच वडापाव असं म्हणा तुम्हाला 2 वडापाव मिळतील. मॉडेल्स किंवा याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये मॉडेल्स किंवा काय म्हणतात याला मॉडेल ऑक्झिलरीज AUXILIARIS. बर यांना ऑक्झिलरी म्हणतात पण यांना मॉडेल ऑक्झिलरी म्हणतात का? आणि त्यांनाही ऑक्झिलरी म्हणतात पण त्यांना मॉडेल म्हणत नाहीत का? हा फरक आहे आपल्यात. बरोबर आहे. ऐका आता एकच फरक सांगतो. डोंट राईट. मॉडेल ऑक्झिलरीला मॉडेल ऑक्झिलरी का म्हणायचं त्याचं एकमेव कारण आहे की यांना प्रिन्सिपल वर्ब म्हणून कधीच वापरता येत नाही. आणि त्यांना ऑक्झिलरीला ऑक्झिलरी वर्ब का म्हणायचं? कारण त्यांचा वापर प्रिन्सिपल वर्ब म्हणून सुद्धा करता येतो, लेक्सिकल वर्ब म्हणून सुद्धा करता येतो, म्हणजेच मेन वर्ब म्हणून सुद्धा करता येतो. यांना कधीही मेन वर्ब म्हणून वापरता येत नाही म्हणून यांचं नाव काय आहे? मॉडेल ऑक्झिलरी. आणि मॉडेल ऑक्झिलरी नाही. मॉडेल वेगळं मॉडेल वेगळे. ते ते वेगळे. बीचवरले ते मॉडेल असतात ते वेगळे.
गोव्याला जर गेला असाल तुम्ही तर. सचिन गेलता का नाही गोव्याला कधी? कधीच नाही गेले? जायचं का? कशाला जायचं मारायला? लगेच मनात जायचंय. काही नाहीये तिकडं. सगळ्यात जास्त पुण्यात आहे. आहे ना? त्यामुळे माझं पोरांना सल्ले असतात बाबा असं गावाकडून आलेले पोरं ना एकटे दुकटे असे बाहेर पडत जाऊ नका रात्रीच्या 10-11 वाजता. कळलं का सचिन? नांदेडचे. एखादी मुलगी बोलली ना, "हॅलो सचिन," पळा. जसं पळता येईल तसं घरेपर्यंत पळायचं. थांबायचं नाही. काही भरोसा नाही सध्या पोरांचा हां? पोरांचा आहे भरोसा, मुलीचा भरोसा नाही. पुण्यातल्या पोरी एकदम डेंजर झालेल्या आता. हं. कळलं का? नादी लागायचं नाही. आकर्षणाचं बिंदू आहे हे सगळं. पण तिथं आपलं स्वतः काय करायचं? कंट्रोल. एकदम असं जायचं. कोणी म्हणलं एखादी मुलगी, "ए सचिन, गप्प आहे म्हणायचं एफटीसी करतोय." पळून जायचं. कोणाच्या बळी पडायचं नाही. तरच टिकणार. पुण्यात आलेले खूप स्टँडर्ड आणि खूप टॅलेंटेड पोरं वाया गेले सर. मला विचार. खरंच आणि सामान्य होते आणि तेही मोठे झालेत. हे वास्तव आहे सर. स्ट्रेंज बट फॅक्ट. विचित्र आहे पण वस्तुस्थिती. आणि आपल्याला वस्तुस्थितीलाच घ्यायचंय, विसंगतीला जायचं नाही. आता ह्या मॉडेल ऑलॉजरीमध्ये एक गोष्ट आपल्या शिकण्याजोगी त्याच्यावर एमपीएससी सारख्या स्टँडर्ड एक्झाम मध्ये नाही प्रश्न विचारला जाणार, पण आपण काय आहेत ना, आपण वेगवेगळ्या परीक्षा सुद्धा देत असतो. त्यामुळे तिथं थोडासा टच माहित पाहिजे आपल्याला. कन्स्ट्रक्शन मॉडेलचं विचारलं जाऊ शकतं आपल्याला. कशाचं? कन्स्ट्रक्शन मॉडेलचं कसं विचारलं जाऊ शकतं जरा एक लक्ष द्या. आहे ना? ताणतणाव करून घ्यायचा नाही. मेरे बारे में मत सोचू ज्यादा. हे मॉडेल्स किंवा याला मॉडेल ऑलॉजरी म्हणतात. ह्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं बघा. एक दोन पद्धतीने याचं कन्स्ट्रक्शन असतं. एक, जगातलं कोणताही सब्जेक्ट घ्या आणि जगातलं त्यापुढे कोणतंही मॉडेल घ्या चालतं. म्हणजे इथं अग्रीमेंटला काहीच अडचण नाही. आय कॅन पण असतो, वी कॅन पण असतो, शी कॅन पण असतो, दे कॅन पण असतो, एव्हरीबडी कॅन असतो. जे काही ते कुणी पण कॅन असतो. जसं की नॉर्मल ऑक्झिलरी वर्ब मध्ये काय होतं की तुम्हाला प्रत्येक वेळेस अग्रीमेंट असतं की आय असेल तरच एम आहे, पण शी असेल तर इज आहे का वॉज आहे. मग तिकडे अग्रीमेंट शिकणार आहेत आपण, पण इकडे अग्रीमेंटची काही गरजच नाही. डायरेक्ट कन्स्ट्रक्शन असतं. येस प्लस एनी मॉडेल. फक्त लक्षात ठेवा याच्या पुढे V1 घेताना हा जो V1 असतो तो विना प्रत्ययाचा असतो. विना प्रत्यय. हेच बेसिक कन्स्ट्रक्शन असतं. पुढे तुम्ही ऑब्जेक्ट घ्या नाही तर नका घेऊ, त्याचे काही संबंध नाही मला. हे पहिलं कन्स्ट्रक्शन. आणि दुसरं कन्स्ट्रक्शन असतं बघा. सब्जेक्ट असतो आणि इथं एक मॉडेल असतं. कुठलंही मॉडेल घ्या आणि या मॉडेल पुढे येण्याचा अधिकार आणखी एका कॅटेगरीच्या क्रियापदाकडे, टू हॅवच्या. आणि तो कोण असतो? तो असतो हॅव. बघा, मॉडेलच्या पुढे जर कॅटेगरीचं क्रियापद घ्यायचं ठरलं तर ते फक्त आणि फक्त काय येऊ शकतं? हॅव. जर तुम्ही मागची वनरक्षकची परीक्षा दिली असेल ना, वनरक्षकची एक्झाम, तर तिथं असं विचारलंय कुड हॅड. कधी कुड हॅड होईल का? कुड हॅव असतं. शॅल हॅव, शुड हॅव, विल हॅव, वुड हॅव, मे हॅव, माइट हॅव, मस्ट हॅव. हॅड हॅज येणार नाही. म्हणजे मॉडेलच्या पुढे जर एखादं कॅटेगरीचं क्रियापद घ्यायचं ठरलं तर अधिकार फक्त हॅव कडे, आणि तर हॅव जर आलं तर फक्त क्रियापद तिसऱ्या रूपात आहे. एवढं लक्ष ठेवायचं. म्हणजे कसं म्हणजे कसं बघा, शांता शांता आणि फक्त शुड लिहायचंय. शांता शुड आणि अटेंड लिहू का अटेंड्स? शांता शुड अटेंड लिहू का अटेंड्स? मला कसं लिहायचंय? विना प्रत्यय. अटेंड्स नाही, अटेंडेड नाही, अटेंडिंग नाही. अटेंड्स नाही, अटेंडेड नाही आणि काहीच नाही. हा बोला ना आपण. लेक्चर सुरू आहे. 10 मिनिटं संपेल. हो करतो कॉल. हो हो. काय सांगितलं मी? अटेंड, अटेंड्स आणि अटेंडेड आणि अटेंडिंग. कुठलाच प्रत्यय घ्यायचा नाही तर वाक्य काय होईल? शांता शुड अटेंड द मीटिंग. ह्याला सांगा, याला कोणतं कन्स्ट्रक्शन म्हणायचं? मॉडेल प्लस V1. काय म्हणायचं याला? मॉडेल प्लस V1. हे तुम्हाला इतर परीक्षेसाठी लागेल. एमपीसी इतक्या ह्याच्यात येत नाही, पण असं मी म्हणता येत नाही बरं का, येत नाही. काय सांगता येतं? एखादा गुगली क्वेश्चन टाकला आणि जिथं आपल्याला लॉटरी लागायची तिथं आपली एका मार्काने लॉटरी हुकायची, असं होऊ नये. काही लॉटरीचे क्वेश्चन असतात ना एक्झाम मध्ये, एकदम इझी, आणि तेच पोरं चुकतात. आणि बाहेर आल्यावर आपण म्हणतो ना, अरे लयच इझी क्वेश्चन होता रे, आणि जेव्हा वाचतोय त्याचं बारकाई अनालिसिस करायला बघतो तेव्हा समजा उत्तर चुकलेलं असतं. असं होतं की नाही बऱ्याच वेळा. आमच्याकडे एक निनाद नावाचा पोरगा होता, त्याचं मला खूप वाईट वाटतं. लागला बिचाऱ्यानंतर, पण तो भाग वेगळा आहे. अख्खाच्या अख्खा ग्रुप म्हणजे 4 ग्रुप मेन्स एसटी मेन्सला, आणि 3 लागले आणि एकच मार्क हुकले ते चौथा. धिप्पाडची धिप्पाड 5.5 फुटाचा पोरगा, पण ढसाढसा पुरी सारखा रडला. कारण तिघांची सत्कार माझ्याच हाताने होत होता आणि तू समोर टाळ्या वाजत होता. तर टाळ्या फक्त वाजवत होत्या, आतून तो मरणाचा वेदनादायक होता आणि त्यांनी ते दाखवलं बी व्यक्त करून. पण मित्र म्हणलं, बघ निनाद, एकाच मार्काने हुकलास, नेक्स्ट टाइम तुला एकाच मार्काचा अभ्यास करायचा, फक्त अख्खं वर्ष घालावं लागेल. आणि व्यासपीठ उभा खोटं बोलला नाही. एकच मार्क लीड आहे नेक्स्टला बी, एक्साइज इन्स्पेक्टरला एकच मार्क लीड आहे. आणि लागलं. लागल्याच्या नंतर ती किती मार्कची लीड आहे याला काही व्हॅल्यू रे पोरांनो. पण एका मार्गाने लागली नाही याला किती मोठी व्हॅल्यू कळली का? म्हणजे बघा ना, इन आणि आउट मध्ये फरक काय तुमचा.
सांगत तात्पर्य असते की आपल्याला एक एक मार्क साठी फाईट करायची. शांता शुड अटेंड, कुठलं स्ट्रक्चर आहे, कुठलं कन्स्ट्रक्शन आहे, मॉडेल प्लस V1 आणि एक असतं मॉडेल हॅवचं. मग ह्यालाच कसं लिहिता येईल मला, शांता बोला, शांता शुड हॅव, शुड हॅड का शुड हॅव, शुड हॅव, करेक्ट. मग आता अटेंड, अटेंड्स, अटेंडिंग, अटेंडेड, अटेंडेड, शांता शुड हॅव अटेंडेड द मीटिंग. दोन कन्स्ट्रक्शन साधे साधे तर माहित असले पाहिजेत, लिहा. सांगा यांना मॉडेल ऑक्झिलरी काय म्हणायचं, कारण हे मेन व्हर्ब म्हणून कधी वापरता येत नसतात. एकटं कधीही मॉडेलचं वाक्य होणार नाही. आय कुड एवढं वाक्य कधीच होणार नाही. पांडुरंगा सकाळी लेक्चर झालं ना मराठीचं, हा ओके. चला प्रॅक्टिस 8 दिवस काढा, मेहनत करा थोडी, होईल कल्याण तुमचं, डोंट वरी. पण ज्याच्याकडे रेग्युलर केली त्याच्याकडे फास्ट ट्रॅक केल्यास जास्त फरक होतो बरं, हे लक्षात ठेवा. तुमची रेग्युलर बॅच कुठे झाली माहित नाही मला, फास्ट ट्रॅकला माझ्याकडे रेग्युलर ज्याच्याकडे त्याच्याकडे फास्ट ट्रॅक असेल तर मग बार काय तिथं तिथं चर्चा झालेली असते, मग फरक पडतो. पण हरकत नाही, दुर्घटना सिद्धी भली. हा याच्यात एरर असेल का, स्पॉट द एरर. शी मस्ट नॉट कीप थिंग्स हिडन एव्हरी टाइम. हा काय पाहिजे तर डायरेक्ट सरळ कीप्स नको, काय पाहिजे फक्त ते कीप पाहिजे. थिंग्सला चालेल, ते वस्तू आहे अनेक वचनातलं. काय पाहिजे तर फक्त कीप. कुठल्या कन्स्ट्रक्शनचं वाक्य, मॉडेल प्लस V1. मॉडेल प्लस कशाचं वाक्य ते V1. शी मस्ट नॉट कीप म्हणायचं, कीप्स नाही. किंवा एक्झाम मध्ये असं बी असेल, शी मस्ट नॉट केप्ट, काय असू शकतं ते मस्ट नॉट केप्ट, ते पण चालणार नाही. हे असं सरळ सेवला असतं. डन, काही ताणताना पोरांनो नाही ना, व्यवस्थित समजतंय व्यवस्थित, ठीक आहे. जास्त फास्ट पण नाहीये, म्हणजे तुम्हाला फास्ट ट्रॅक आहे पण फास्ट ट्रॅक फील नाही येणार तुम्हाला. असं वाटेल की नाही नाही मुद्दे होत आहेत, क्लिअर होत आहेत, स्पष्ट होत आहेत, आहे ना. कोण आहे, कुंडी मत खडकावर राजा, सीधा अंदर आजावर राजा. आपल्याला भ्रम झाला, कुणीच नव्हतं. भ्रम म्हणजे इल्युजन. आता इल्युजन काय, इल्युजन हा कन्फ्युज वर्डचा प्रकार झाला. एल्युजन्स काय असतात, रेफरन्सेस म्हणजे एक्झाम्पल्स. आणि इल्युजन इट्स अबस्ट्रॅक्ट नाउन, भ्रम. लाईफ इज इल्युजन आहे ना, आपला लाईफ हे भ्रम आहे. आणि गिव्ह सम एल्युजन्स, आम्हाला काही उदाहरणे द्या. एल्युजन्स, एल्युजन्स, इल्युजन. आणि इलू इलू ते वेगळं आहे. इलू का मतलब माहित नाही मला, पण ते वेगळं आहे, ठीक आहे. त्याचा क्लास लावायचा असेल तर 250 रुपये महिना आहे. तुम्हाला सगळे इलू इलू शिकवले जाते. शिकायचं असेल तर नंतर क्लास लावा. नितीन लावायचं तुम्हाला, तुम्ही लावा, सचिन लावायचा आहे इलू इलूचा. इलू इलूचा क्लास लावा. इच अँड एव्हरीथिंग शुड बी टॉट. सगळं शिकलं पाहिजे. खरं तर माझ्या स्पोकन मध्ये मला शिव्या शिकावं लागायच्या पोरांना. म्हणजे मुलांना मुलींना कशा शिव्या द्यायच्या, मुलींनी मुलांना शिव्या कशा द्यायच्या, मुली जवळच्या क्लोज आहेत तर कशा शिव्या द्यायच्या, मुली भांडण झालेलं आहे अगदी टोकाचं तर कोणत्या शिव्या द्यायच्या. सगळ्या प्रकारच्या शिव्या आपल्याकडे आहेत आपल्याकडे. आणि ते शिकू शकतो मी स्पोकन मध्ये, कारण आता नाही शिकू शकतो तुम्हाला मी, नाही
तुम्ही बदला घेऊ शकता. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय म्हणजे आजच्या सेशन मध्ये आपलं वॉर्मअप झालं, थोडीशी बेसिकची माहिती झालेली आहे. आता उद्यापासून तुमचा सिलेबस काय होईल त्याची डेप्थ आपण खोलवरती नेणार आहोत. ठीक आहे. तर मला सांगा, आर यू सॅटिस्फाईड व्हॉट वी स्टडीड टुडे? फुली सॅटिस्फाईड? एनी कन्फ्युजन्स?